फायनल म्हणजे बोर्डाचा पेपर सोडवायचा आहे दोन्ही संघांना. डोंगर टेकड्या लाख सर केले असतील, आता एव्हरेस्टची चढाई आहे आणि त्यामुळं ही मॅच प्रेक्षकांसाठी नाही तर समस्त ढोल ताशा वादन पथकांतील प्रत्येक खेळाडूसाठी ही मॅच महत्वाची आहे. यस, लेट्स प्ले. फाइनलची मॅच, ग्रँड फिनाली, अंतिम भिडत, किताबी भिडत, रंगीन भिडत, काटों का मुकाबला, शिवमुद्रा प्रीमियर लीगची फायनल. वाह, सुंदर फटका, चेंडूला उडवलंय, स्लॉक स्वीपचा अत्यंत बेहतरीन नजराना. धावा 6, षटकाराने सुरुवात. व्हॉट अ स्टार्ट, फॅब्युलस स्टार्ट. षटकार. समोरची जी साइड स्क्रीन आहे ती मोकळी करा. दुसरं षटक पहिलं षटक मैदानामध्ये पहिला चेंडू 6 धावांसाठी सीमारेषेच्या बाहेर. गजर प्रतिष्ठान पुणे संघ या स्पर्धेतला सर्वाधिक धक्कादायक निकाल देणारा संघ आहे. स्पर्धेतला जायंट किलर आहे गजर प्रतिष्ठान. मातब्बरांना त्याने चारी मुंड्या चित केलेला आहे, मातब्बरांना धूळ चारलेली आहे, मातब्बरांना पाणी पाजलंय आणि आता फायनल मध्ये पुन्हा एकदा त्यांची लढत रमणबाग संघासमोर होते. लाईन, बाउंड्री लाईनला शेजारी बसलेले सगळे प्रेक्षक, सीमारेषेच्या जवळ बसलेले प्रेक्षक, कृपया अंतर ठेवून बसा, सुरक्षित अंतर ठेवा, अन्यथा क्षेत्ररक्षकाच्या खाली चिरडले जाल. लांब बसा बाउंड्री लाईनच्या मागे. गजर प्रतिष्ठान, अनिकेत पोटे संघनायक, शुभम बलकवडे, ऋषी बिबवे, सचिन अंकुश, सिद्धार्थ मचुत्रे, मीत परमार, प्रसन्न बदाले, नितीन संसारे. पहिलं यश, पहिला चेंडू सीमारेषे बाहेर, तर फलंदाज आता पॅव्हिलियन मध्ये. काय मॅच, उलट फेर काय असतो, पलटवार काय असतो इथे दिसलेला आहे. उजव्याच्या बाहेरचा चेंडू होता, मेरिट सोडून चेंडूला स्क्वेअर लेगला मिड विकेटला खेळायचा प्रयत्न, हलकीशी कड आणि यष्टिरक्षकानं काम तमाम केलेलं आहे. पहिला फलंदाज होईल बाद. मैदानामध्ये इथे दाखल झालेले आहे. गजर प्रतिष्ठानचे 2 फलंदाज आहेत की जे या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा त्यांनी बनवलेल्या आहेत. त्यामुळे गजर प्रतिष्ठानकडे मजबूत फलंदाजी आहे हे सांगण्यासाठी आता कोणी क्रिकेट पंडिताची गरज नाहीये. आपण लीडर बोर्ड मध्ये बघितलं तर गजर प्रतिष्ठानचे दोन्ही फलंदाज प्रसन्न बडाले आणि मीत परमार या स्पर्धेतले पहिल्या 2 क्रमांकावरती आहेत. 122 धावा संकेत अरगडेने बनवलेले आहेत. सामन्यामध्ये बढती मिळाली, 3ऱ्या क्रमांकावरती आला अनिल आणि त्यानं ताबडतोड धावा बनवल्या. तब्बल तर असा खेळ दोन्ही संघांचा राहिलेला आहे. आपण चर्चा करूया गोलंदाजीमध्ये. शिवगर्जना पथकचा मजर याने 10 विकेट काढून तो पहिल्या क्रमांकावरती आहे. राघव खेडकर रमणबाग युवा मंचच्या 10 विकेट त्याने काढलेल्या आहेत. नितीन संसारे गजर प्रतिष्ठानचा 9 विकेट त्याच्याकडे आहेत. प्रसाद रमणबाग युवा मंचचा 8 विकेट त्याच्याकडे आहेत. तर असे विकेट घेणारे गोलंदाज आहेत. यस, उंच फटका, फसलेला फटका, मिड ऑन की मिड ऑफ, दोघांमध्ये ऍक्सिडेंट होईल का? झेल मात्र सुटलेला आहे. जीवदान, व्यवस्थित समन्वय पाहिजे, कोऑर्डिनेशन पाहिजे इथे, तेव्हाच काहीतरी घडू शकतं. मात्र चुका झालेल्या फायनल मध्ये दुरुस्त करणं खूप कठीण आहे. इथे पाहायचंय स्क्रीनवरती बघा, चेंडू बरोबर मध्ये होता, दोन्ही बाजूने दोघे चेंडूच्या खाली आले होते आणि हलकीशी टक्कर दोघांमध्ये झालेली आहे. जखमा आणि खेळ, जीवाच्या आकांतानं प्राणाची बाजी लावून प्रयत्नाची पराकाष्ठा करणारे खेळाडू आज या मंचावरती बघायला मिळत आहेत. डॉक्टर सचिन तपस्वी चॅरिटेबल अँड मेडिकल सेंटरची आपल्याला सेवा, मेडिकल सेवा प्राप्त झालेली आहे आणि त्यांची टीम इथे उपस्थित आहेत.
सगळ्या गोष्टी आयोजकांनी व्यवस्थितपणे प्लॅन. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। नावाजलेले प्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर सचिन तपस्वी यांचं योगदान आपल्याला लाभलेलं आहे. मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडचे सन्माननीय सचिन होडगे सर इथे उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत आहे, मंचावरती आहेत. या सर्वांचं योगदान मोठं आहे. या स्पर्धेचं टायटल स्पॉन्सर वेंकीज, को स्पॉन्सर निलेश बिनताडे स्पोर्ट्स फाउंडेशन, कोहिनूर ग्रुप, काका हलवाई स्वीट्स अँड नमकीन, नगरकर ज्वेलर्स, लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, रावेतकर, या सर्वांचं मनापासून धन्यवाद. आकाशामध्ये चेंडू आहे, पंच केला चेंडूला, लॉंग ऑफला, धावा 4. पहिल्या षटकामध्ये धावांचा धडाका, गजर प्रतिष्ठानचा धावांचा गजर, धावा 4, धावफलकावरती 12. पहिलं षटक संपलेलं आहे. नवीन षटकाची सुरुवात उजव्याच्या बाहेरचा चेंडू, थोडासा बाउन्स मिळालेला प्रसाद कडून प्रसन्न बडाले, ऋषी बिबवे ही जोडी मैदानामध्ये. प्रसन्न आणि संकेत ही एक जबरदस्त सलामीची जोडी राहिलेली आहे. दोघांमध्ये अभूतपूर्व समन्वय बघायला मिळालेला होता. एखादा बाद झाला तर दुसऱ्याने सातत्याने मोठ्या स्कोअरकडे संघाला घेऊन गेले. एक्स्ट्रा कव्हरला इथे तडाखा, धावा 4. सोळा धावा फलकावरती. पॉवर प्ले सुरू आहे. पहिला चेंडू आखूट टप्प्याचा थोडासा बाहेर होता. जसा बघितला की चेंडू रडार मध्ये आहे, कव्हर्सला खूप सुंदर फटका खेळलेला आहे. 6 क्षेत्ररक्षक ऑफ साइडला लावलेत. आता प्रसन्नासाठी चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरच येणार आहे, तो लेंथ येणार आहे हे निश्चित होतं. यावेळेस निर्धाव चेंडू आहे. ऑन साइडला फक्त 3 क्षेत्ररक्षक, डीप स्क्वेअर लेगला प्रोटेक्शन सीमारेषेवरती आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक वायडिश मिडॉन आहे. मात्र ऑफ साइड बघा, डीप लॉंग ऑफ, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट कव्हर, पॉइंट आहे, बॅकफुट पॉइंट आहे, गली आहे मजबूत. 3 क्षेत्ररक्षक. दुसरं षटक स्लोवर 1. हो, इथे इनसाइड आउट आणि लँड होईल सीमारेषेच्या आतमध्ये, पण जाईल बाहेर, धावा 4. ऑर्कर विचार केला, डॉट. प्रसन्न म्हणतो थांब जरा, हा घे रॉकेट शॉट. 4 धावा इथे मिळत आहेत. धावफलकावरती 20 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू आहे. पुन्हा एकदा उजव्याच्या बाहेर पॉइंट कडे चेंडू जाईल, धाव मिळणार नाही. गोलंदाज देखील त्याच ताकदीचा आहे. पहिला चेंडू त्याने डॉट टाकला, दुसरा चेंडू चौकार आला, तिसरा चेंडू पुन्हा डॉट टाकला, चौथा चेंडू चौकार आला, 5वा चेंडू पुन्हा डॉट टाकलाय. 3 डॉट चेंडू आहे. 2 चौकार जरूर आहे या षटकामध्ये. प्रसादच्या गोलंदाजीमध्ये मात्र 3 चेंडू डॉट आहेत. इथे खेचून मारण्याचा प्रयत्न होता.
ऑन साइडला प्रसन्नचा प्रयत्न फसला, थोडस बुचकळ्यात टाकलं. इथे फील्ड सेटिंग अशी वेगळी रचना टाकून थोडस प्रश्नात टाकलं, गोंधळात टाकले फलंदाजाला. हा माइंड गेम असतो, माइंड सेटशी खेळला जातो फलंदाजांच्या गोलंदाजांशी. दोन्ही फलंदाज दोन्ही संघ तो प्रयत्न करत असतात. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धाव फलकावरती 20 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पॉवर प्ले अजून सुरू राहणार आहे. 3रं षटक आता सुरू होत आहे. पुन्हा एकदा कौतुक करेल मी शिवमुद्रा ढोल ताशा पथक आणि मुद्रा प्रतिष्ठानचं. पुणे शहराची संस्कृती आहे, सांस्कृतिक शहर आपण म्हणतो पुणे शहराला, कारण पुण्यामध्ये या गोष्टींचे रेलचेल आपल्याला बघायला मिळाले. पुण्यामध्ये विविध कलाकार असतील, पुण्यामध्ये कलाकारांचं माहेरघर आहे पुणे. पुण्याचा गणेशोत्सव हा जागतिक स्तरावरती पोहोचलेला उत्सव आहे आणि गणेशोत्सवाच्या मिरवणुकीची शोभा वाढवणारे आम्ही ढोल ताशा पथकांतील वादक आहोत. फक्त हौस म्हणून वाजवतो आम्ही, उत्पन्नाचं साधन ढोल ताशा पथकांमधलं वादन कोणाचंही नाहीये. प्रॅक्टिस सुरू होते, आम्ही न चुकता प्रॅक्टिसला जातो आणि बाप्पाच्या समोर देहभान विसरून वाजवतो. पाऊस असेल, वारा असेल, वादळ असेल, कशाशी तमा आम्ही बाळगत नाही. फक्त बाप्पा आणि आम्ही एक नातं आहे. यास पुढे सरसावत खेळायचा प्रयत्न आहे आणि याच पुण्याच्या सांस्कृतिक संस्कृतीला जगाच्या पटलावरती घेऊन जाणारे आम्ही ढोल ताशा वादक आहोत. या वादकांसाठी शिवमुद्रा ढोल ताशा पथक मुद्रा प्रतिष्ठाननं आज एक मोठा मंच उभा केलेला आहे. सर्वांना एकाच मंचावरती आणलेला आहे. या उंच उंच लांबी घेईल का, आणि घेतलेली आहे. धावा 6. लोअर फुलटॉस होता, खोदून काढावा लागला चेंडू. वायडिश मिड ऑफ, तिथे मिडॉन पर्यंत पोहोचलेला आहे. 1 धाव. 5 चेंडू तसा वायडिश मिडॉनच्या अगदी हातातच होता, तो पुढेच होता. पण लॉंगॉनचा मिडॉनचा क्षेत्ररक्षक जो आहे तो तिथे पोहोचलाय अगोदर आणि चेंडू अडवलेला आहे. प्रत्येक जण इथं आपलं योगदान देण्याचा प्रयत्न करतोय, टीमसाठी समर्पण देण्याचा प्रयत्न करतोय. हे त्याचं द्योतक आहे. रमणबाग युवा मंच आणि गजर प्रतिष्ठान. लेंथ बॉल थोडासा स्लोअर वन होता. वेगवान फटका खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज ऋषी बिबवेचा. यावेळेस मात्र गोलंदाजानं थोडीशी कडी केली. राघव खेडकर आहे गोलंदाज. 2 चेंडू लागोपाठ निर्धाव. षटकार ठोकला होता अगोदरचा चेंडू आणि त्याच्यानंतर 2 चेंडू निर्धाव आलेले आहेत. कोणताही गोलंदाज असं मान्य करत नाही की मला कोणी षटकार मारावा. अहो, आणि परत उंच फटका, इथे आकाशाचा वेध घेणारा हा एक टोले जंग षटकार. नवीन गोलंदाज सत्यजित पाळे. 4थं षटक. आता क्षेत्ररक्षणाची मर्यादा वाढेल. जिथे 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर होते, आता सत्यजित पाले गोलंदाज असणार आहे 4थ्या षटकासाठी. ऋषी बिबवे नॉन स्ट्राईक एंडला. प्रसन्न 9 चेंडूमध्ये 10 धावा. प्रसन्न बडाळे जात्याच आक्रमक असा खेळाडू. आक्रमकता आम्ही त्याच्या नसातून पाहिलेली आहे, रंध्रातून बघितलेली आहे. मात्र या सामन्यामध्ये तो थोडासा शांत आहे, संयमी आहे. 9 चेंडूमध्ये 10 धावा. परत एक वाह काय शॉट आहे. वाह, डोळे तृप्त करणारा हा फटका आहे, मंत्रमुग्ध करणारा हा फटका आहे. धावा 4.
ला चौकार या षटकातला सत्यजित पालेला 38 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा प्रसन्न कव्हरच्या डोक्यावरून उचललाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे, डीप एक्स्ट्रा कव्हरला 2 धावा सत्यजित पाले. थोडंसं कलेक्शन जरी खराब असेल तर बॅकअप मिळतोय. तुम्ही बघितलं असेल की कुठून आला क्षेत्ररक्षक, तो डीप मिड विकेटला उभा होता, डीप एक्स्ट्रा कव्हर वरून थ्रो येणार होता. त्याने आधीच ठरवलं होतं की आता कदाचित चूक होऊ शकतं, जबाबदारी स्वीकारली आणि तो तिथून धावत आलाय पुढे. ही क्षेत्ररक्षणाची मजबूत कडी आहे. ज्यावेळेस असं क्षेत्ररक्षण असतं ना त्यावेळेस तुम्ही धावा निश्चित अडवता. यस यस, फटका मोठा होता. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक खाली असेल. प्रसन्न निराश करतोय आपला पाठीराख्यांना. धक्का धक्का समोर साकारते. 40 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. चौथं षटक मैदानामध्ये सुरू आहे. अनिल कक्केरी आणि ऋषी बिबवे ही जोडी मैदानामध्ये आहे. गजर प्रतिष्ठानकडे आम्ही संकेतारकडे आणि प्रसन्न बडाल्या दोघांनाच बघत होतो बॅटिंग करताना. 2 कोहिनूर होते पण आजपासून बदल झालेला आहे. इतरांनी देखील धावा काढलेल्या आहेत. चेंडू आकाशामध्ये आणि कॅच लागोपाठचा दुसरा. अनिल कक्केरी शून्यावर. 40 धावा 3 गडी बाद. डोळे तृप्त करणारी फलंदाजी मैदानामध्ये सुरू होती. मात्र सत्यजित पाले डोळे दिपवणाऱ्या या दीपमाळेचा फ्यूज त्याने अचानक काढलाय. 2 फलंदाज लागोपाठ बाद होत आहे. 40 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. नवीन फलंदाज अमोल गवारे, ऋषी बिबवे, अमोल गवारे जोडी मैदानामध्ये दाखल आहे. चौथ्या विकेटसाठी चौथं षटक इथे सुरू आहे. 3 गडी गमावलेले आहेत गजर प्रतिष्ठाननं. मिड ऑफ थोडासा जवळ आलेला आहे आणि आखूड टप्प्याचा चेंडू अपील आहे तिथे. तो नित्य नेमाची गोष्ट आहे, नित्य क्रमाची गोष्ट आहे. चेंडू डॉट झाला असेल तर अपील केलंच पाहिजे. आचारसंहिता असते. तुम्ही असं प्रत्येक बॉल वरती विनाकारण पंचांकडे प्रश्न नाही विचारू शकत. फलकावरती धावा 40. बॅकफुट वरती जात पिचचा खोलीचा वापर केला इथे आणि लॉंग लेगला खेळलेला हा फटका. धावा मिळणार आहे 4. षटकांचा खेळ संपला 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. ग्रँड फिनाले
24 संघांचा सहभाग होता. गुजरात, धाराशिव, मुंबईची पथक स्पर्धेमध्ये सामील झाली होती. पत्रकारांचा संघ होता 20, पुण्यातली पथकं सामील झालेली होती. 24 संघांमधून कोण संघ पुढे येईल अंदाज वेगवेगळे बांधले जात होते. रमणबाग युवा मंच हा संघ पहिल्यापासून विजयाच्या शर्यतीतच होता, पण गजर प्रतिष्ठाननं या स्पर्धेमध्ये थोडासा वेगळे निकाल दिलेले आहेत. अचानकपणे आपला खेळ उंचावला. खरं तर दुसऱ्यांदा त्याने ज्यावेळेस गुजरात संघाला 140 धावांनी मात दिली, 130 धावांनी, तेव्हा मात्र ते पुन्हा लय मध्ये आले. ओहो, बाहेरची कड आहे आणि तिसरं यश, माफ करा पहिलंच असेल. प्रसाद आहे गोलंदाजी मार्कवरती. प्रसादला करणारा डोळा त्यांना मिळालेला आहे का? 4 विकेट मागच्या काही चेंडूंमध्ये काढलेल्या आहेत रमणबाग युवा मंचनं. मोठी परंपरा आहे रमणबाग युवा मंचची. ढोल ताशा वादनाची मोठी परंपरा आहे, काही दशकांची परंपरा आहे. आणि मला वाटते 7 ते 8 दशक पुण्यातली ही संस्कृती या रमणबाग युवा मंचनं जोपासलेली आहे. क्रिकेट खेळामध्ये देखील तोच दबदबा तयार केलेला आहे. गजर प्रतिष्ठान विरुद्ध फायनल मध्ये गोलंदाजांनी विकेट काढलेले आहेत. 44 धावा. प्रसाद गोलंदाजी मार्क वरती. अमोल गवारे, शुभम बलकवडे असणारे आता स्ट्राईक एंड वरती. डावखुऱ्या हाताचा फलंदाज शुभम बलकवडे. आज ट्रॉफी कोणाच्या भाग्यात आहे याचं उत्तर तर लगेच मिळणार नाही. गणपती बाप्पांनी तो लिफाफा लॉकर मध्ये बंद करून ठेवलेला आहे. अजून 1 तास वाट बघू आपण. 1 तासामध्ये तो लिफाफा येईल लॉकर मधून बाहेर, उघडून बघू आपण त्याच्यामध्ये काय दडलंय, काय लिहिलंय. बाप्पांच्या मनात काय ते लगेच आपण नाही ओळखू शकत, पण तो पूर्वी संघर्ष बघायला मिळणार आहे आपल्याला. पराकोटीचा संघर्ष आहे, काट्याची लढत आहे इथे, चित्त थरारक लढत बघायला मिळणार आहे. शिवमुद्रा प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये ही रंगलेली फायनल. 45 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 5 सुरू आहे. स्ट्राईक एंड वरती अमोल गवारे सकाळी अनुपस्थित होता, मात्र संघाने त्याच्या अनुपस्थितीत विजय मिळवला होता. आता तो हजर झालेला आहे आणि गजर करेल का? लेंथ बॉल उजव्या इशा बाहेर, कनेक्शन नाहीये, पाय हलवले नाहीत. आणि लेंथ बॉल उचलायचा म्हटलं की जरी तुम्हाला हेलिकॉप्टर खेळायचं असेल तर लाईन मध्येच उभं राहावं लागतं. डेड बॉलचा इशारा पंचांकडून. वैभव कातोरे सर, सोहेल सर, फिरोज मुलानी सर, रोहित चौधरी सर, काय अंपायरिंग राहिली या स्पर्धेची. पंचांची सुद्धा पाठ थोपटायला हवी आहे. कौतुक झालं पाहिजे, कौतुक कोणाला नको असतं. वाईट चेंडू आहे. माझा मित्र आला माझ्याकडे, म्हटला काय करू, पार वैतागलोय, बायको ऐकत नाही. त्याला म्हटलं अरे कौतुक कर तिचं जरा, ती पण खुश होईल. तो गेला घरी. बायकोने भाजी केली होती. काय सुंदर भाजी केली तू, तुझ्या हाताला काय चव आहे. आणि बायकोने तुझा मुडदा बसवला तुझा. आज शेजारची कोण भाजी आणली आणि तू आज तुला चांगली लागली. कौतुक योग्य ठिकाणी केलं पाहिजे. पंचांचं कौतुक झालं पाहिजे. इथे धावा मिळणार नाहीत. 47 धावा आहे 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 5वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. शुभम बलकवडे, अमोल गवारे या षटकामध्ये काय गोलंदाजी केली. मात्र 2-3 धावा या षटकामधून आलेल्या आहेत. 1 विकेट काढलेली आहे प्रसादनं. 3 धावा आणि 1 विकेट. या षटकामध्ये तो शेक्सपियरच्या शायलॉकला सुद्धा स्पर्धा करेल इतका चेंगट ठरलेला आहे.
काटकसर करणार आहे. म्हणजे आपल्या भारतीय ज्या गृहिणी असतात ना, त्या जशा काटकसरी असतात, एक एक रुपया त्या जपून खर्च करतात, तशा धावा जपून खर्च केलेल्या आहेत या प्रसादनं. आणि आपली कलात्मकता, आपलं कौशल्य दाखवलेलं आहे. 5 षटकांचा खेळ संपला. 48 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 5 षटकं संपलेलीत, अजून 5 षटकं शिल्लक आहे. अर्धा खेळ सरलेला, अर्धा खेळ शिल्लक आहे, अर्धा खेळ अजून संपलेला आहे. अर्धा पेला भरलेला, अर्धा पेला सरलेला. छंद फंद स्मिती तुमचे जगाला कळवू द्या, काठोकाठ भरू द्या प्याला, फेस भराभर उसळू द्या. या शैलेश निवंगुणे सर. धन्यवाद. तर चला आपण दुसऱ्या डावाकडे नाही म्हणणार, दुसऱ्या हाफकडे आपण वळतोय. 5 षटकांचा खेळ संपलाय, 6व्या षटकाकडे वळतोय. 5 षटकानंतर 48 धावा. आता या येणाऱ्या 30 चेंडूंमध्ये कितपत धावेंना इथे आकार दिला जाईल. आणि सर्वात महत्वाचं षटक इथे 50-50 ओव्हर. प्रज्योत गोलंदाजी मार्क वरती, स्ट्राईक वरती शुभम, नॉन स्ट्राईक एंड वरती अमोल. पहिलाच बॉल ऑन साइडला इथे खेळलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात. सिंगल इथे मिळते. धावसंख्येमध्ये इथे 1 ने वाढ. धावसंख्या आपण पाहतो इथे एका धावेने इथे वधारली जाते. 49 धावा झाल्यात. टुर्नामेंटचे पार्टनर काय ना कशाचे क्रिएटिव्ह आहे क्रिएटिव्ह एक्सपो सिस्टीम. या ठिकाणी आपण पाहतोय क्रिएटिव्ह एक्सपो सिस्टीमचे सर्वा माननीय निखिलजी सूचक साहेबांचं देखील इथे शुभागमन होत आहे. वेलकम सर, आपलं मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत इथे आपण पाहतोय. गोलंदाजाने अतिरिक्त धावेने केलाय. अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 51. एका बॉलमध्ये 3 धावा आलेल्या आहेत. 50-50 ओव्हर. इथे धावसंख्येला आकार देण्यासाठी ही ओव्हर फार महत्वाची आहे. 51 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आहे. क्षेत्ररक्षक इथे मात्र चेंडूपर्यंत यशस्वीरित्या पोहोचू शकले नाहीत. 2 धावा इथे वेगात पूर्ण केल्यात. जर संदीप इथे वेगात पोहोचू शकले नाही तर बाकी टीमचा कुठलाच खेळाडू पोहोचू शकत नाही. सर्वात फिट खेळाडू संदीप जे वाईडिंग स्ट्रॉंग ऑफ मध्ये आहेत. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 53. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा इथे बॅटची एज आणि त्यानंतर नॉन स्टॉप बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू इथे ट्रॅव्हल होतोय. एकदा वेगात पुन्हा दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी देखील धाव इथे पूर्ण केली जाते. ती चित्याची चपळाई आणि हरणाची गती दोन्ही बॅटरमध्ये पाहायला मिळाली. फार चपळाईने इथे धावा पूर्ण केल्यात. म्हणजे बरोबर आपण बघितलं ना तर 10 वाजून 15 मिनिटांनी एका धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये, म्हणजेच धावांची केलेली चोरी आहे. 10 वाजून 15 मिनिटांनी धावसंख्येमध्ये वाढ. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या 55. 4 बॅटर बाद 55 आहेत. या षटकामध्ये आतापर्यंत धावा येत आहेत. प्रत्येक बॉल वरती इथे धाव घेतली जाते. इथे देखील शॉर्ट आर्म पूल केलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात, परंतु क्षेत्ररक्षक
ज्या पद्धतीने इथे चेंडू अडवतायत संघासाठी नक्कीच 2 धावेंची इथे बचत केली, परंतु या षटकामध्ये या ठिकाणी आपण पाहतोय आपल्या या भागातील कार्यश्रम, कार्यतत्पर आणि कार्यकुशल नगरसेविका ज्योतिताई गोसावी यांचं देखील शुभागमन या व्यासपीठावरती होत आहे. वेलकम ताई, आपलं मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. धावसंख्या आपण पाहतोय 58 धावा झाल्यात. 10 धावा तरी इथे पूर्ण झालेल्या आहेत. याचा अर्थ 5 धावेंचा बोनस मिळेल गजर संघाला. अजूनही या षटकातील एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. ज्यांची उपस्थिती आपल्याला लाभली आहे, आपल्या या भागाचा खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकास ज्यांच्या संकल्पनेतून झालाय, ज्यांचं योगदान या समाजासाठी नक्कीच चांगलं आहे. आणि काय फटका इथे सजवलाय, अक्षरशः ढगामध्ये लाइटिंग, बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 धाव्यांसाठी सिक्सर. डीजेचा आवाज मात्र आता थोडस गाण्याचा बंद होईल, कारण 10 वाजून गेलेत. त्यामुळे आपल्याला सध्या तरी गाणी वाजवता येणार नाही. आपण थोडस नियमांचं देखील पालन करणं हे गरजेचं आहे. ज्योतिताईंचं इथे शुभागमन आणि त्यानंतर मात्र शुभम यांच्या बॅटमधून हा षटकार आहे. 16 धावा या षटकामध्ये आल्यात. या 50-50 ओव्हरमध्ये 16 धावा इथे जोडल्या गेल्यात. याचा अर्थ 8 धावेंचा बोनस इथे गजर संघाला मिळतोय. या 8 धावेंचा बोनस धावसंख्येमध्ये वाढ करून दिली जाते. धावसंख्या होते ती 72. 6 षटकांच्या समाप्तीनंतर 72 धावा. 36 चेंडूंमध्ये 72 झाल्यात. चांगली पार्टनरशिप इथे बिल्ड केली जाते. एका बाजूने अमोल तर दुसऱ्या बाजूने शुभम, तर गोलंदाजी मार्क वरती ऋत्विक बॉलिंग ट्रॅक वरती. या स्पर्धेतील सर्वाधिक सुरेख असा झेल मागच्याच मॅच मध्ये ऋत्विक यांनी घेतलेला आहे. सर्वाधिक सुरेख झेल. इथे मात्र आल्या आल्या दांडी केली आहे गुल अमोल गवारे. इथे मात्र त्रिफळा बाद होत असताना डगआउटच्या दिशेने बॅक टू द पॅव्हिलियन. इथे ऋत्विक यांनी घेतली आहे. थोडेसे शफल झाले आणि त्याच दरम्यान त्रिफळा मात्र उद्ध्वस्त केला जातोय. शफल होऊन बॉलवरती प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु तो प्रयत्न इथे फसतोय. ज्योतिताई गोसावी यांचं इथे शुभागमन आणि दोन्ही संघांसाठी त्यांचं शुभागमन इथे नक्कीच झालंय. धावाही आल्यात आणि विकेटही प्राप्त केली जाते. या स्पर्धेमध्ये जी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे, रोख रक्कम 50,000 रुपये, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलेलं आहे, ते कैलासवासी किशोरदादा गोसावी यांच्या माध्यमातून आपल्याला यांच्या स्मरणार्थ ज्योतिताई गोसावी यांच्याकडून आपल्याला लाभलेलं आहे. किशोरदादा देखील एक उत्तम असे खेळाडू होते. त्यांनी देखील महाराष्ट्रभर आपल्या क्रिकेटचा प्रचार, आपल्या खेळाने अगदी महाराष्ट्रभर आपलं नाव गाजवलेलं आहे. आणि आम्ही देखील त्या टीमचे मेंबर होतो, त्यामुळे आम्ही ही गोष्ट सांगू शकतो. कारण किशोरदादा या पुणे जिल्ह्यातील नामवंत संघामध्ये देखील आम्ही खेळताना पाहिलेले आहेत. प्रत्येक स्पर्धेमध्ये ज्या ज्या वेळेस ज्योतिताई आपलं योगदान, आपली उपस्थिती देतात, त्या त्या वेळेस ते नाव अगदी स्मरणात येतं. त्यांची आठवण नक्कीच होते. आणि त्यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेमध्ये देखील द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक ज्योतिताईंच्या माध्यमातून इथे प्रदान करण्यात येणार आहे. ताईंचं देखील कौतुक आहे. धावसंख्येमध्ये इथे आपण पाहतोय वाढ तर झाली आहे. 73 धावा झाल्यात. 5 बॅटर बाद आहेत. आहे बघा, जर का तुम्हाला चेंडूमध्ये काहीशी तफावत वाटली किंवा चेंडू खराब झाला तर लगेच नवीनच चेंडू दिला जाईल. आयोजकांनी कुठल्याही प्रकारची कमतरता केलेली नाहीये. कधीही चेंडू जाऊ द्यात, आपण नवीनच, जुन्यामध्ये खेळायचंच नाही. प्रत्येक वर्षी नवीन. एक जीवना चेंडू गेला लगेच नवीन येईल. इथे देखील लॉर्ड फुल टॉस समोरच्या दिशेने खेळलाय. क्षेत्राच्या डीप मध्ये तैनात. सिंगल वेगवान आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय. दुसरी धाव पूर्ण होईल का? झाली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. शुभम आणि त्याचबरोबर मीत ही जोडी मैदानामध्ये. 75 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 7वं षटक प्रगती पथावरती आहे. यानंतर अजूनही 3 षटक आहेत. धावसंख्या 100 पार.
घेऊन जाण्याचा प्रयत्न. इथे मात्र गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस, समजून आला नाही चेंडू, परंतु पंच इथे कळवतायत इट्स अ वाईट बॉल. लाईन आणि लेंथ मध्ये इथे थोडासा बिघाड झाला. फुलटॉस होता, गती कमी केली, परंतु त्याचा फायदा मात्र घेता आला नाही. बॅटिंग टीमने इथे रिव्ह्यूचा वापर केलाय बीमर साठी. मुख्य पंचांच्या निर्णयाला इथे चॅलेंज देण्यात आलाय. मुख्य पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा केला, परंतु त्यापेक्षा देखील अधिक इथे बीमर साठी इथे दाद मागितली जाते टीव्ही अंपायर कडे. tenniscricket.in पुन्हा एकदा ती टीम आपल्याला कार्यरत. बीमर इथे वेस्ट हाईटच्या वरती चेंडू आहे की नाही याची पडताळणी आपण टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून करतोय. tenniscricket.in या स्पर्धेची पारदर्शकता स्पष्टपणे काय असेल या चेंडूची कहाणी पाहायला मिळेल. दूध का दूध और पाणी का पाणी. तिसरे पंच आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. मुख्य पंचांचा निर्णय अगदी योग्य आहे. इथे वाईट बॉल आहे, बीमर नाही आहे, त्यामुळे नो बॉल मात्र नसणार आहे. अतिरिक्त धाव मिळतेय. एक रिव्ह्यू गमावलाय, अजूनही एक रिव्ह्यू आहे. धावसंख्या होती ती 76. 76 धावा आतापर्यंत झाल्यात 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चांगली बॅटिंग इथे पाहायला मिळते, तशीच चांगली गोलंदाजी देखील आहे. पुन्हा एकदा पिच टाइम स्ट्रोक, चेंडू हवेत. 3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या बरोबर खाली येण्याचा प्रयत्न, परंतु म्हणतात ना 3 तिगाड आणि काम बिगाड. तिघा आले आणि त्यामुळे तो झेल झाला नाही. एकटा असता तर कदाचित झाला असता, 100% झाला असता. प्रेक्षकांनाही कबूल आहे. तिघा गेल्यानंतर कुठलंच काम होत नाही, ते आताही झालं नाही. मगाशी एकट्या ऋत्विकने चांगला झेल टिपला होता, जो कोणालाही पटला नसता, परंतु त्यांनी ते पटवून दिलं. आता देखील ऋत्विक होते, परंतु साथीला 2 जण आले, त्यामुळे ती कामगिरी फसली. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 78, 5 गड्यांच्या मोबदल्यात. 78 फॉर लॉस ऑफ 5. पुढचा बॉल शुभम यांच्यासाठी. अकुट टप्प्याचा बॉल, त्यावरती प्रहार. बॉल चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून, सीमारेषा पार येतोय. एक खणखणीत, दणदणीत, सनसनीत चौकार 4 धावेंसाठी. शॉर्ट आर्म पुल, ऍक्शन रिप्ले मुख्य स्क्रीन वरती tenniscricket.in च्या माध्यमातून सुरेखरित्या. जशी उंची आहे ना शुभमची, त्या उंचीचा पुरेपूर फायदा घेतला जातोय. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 80 पार, 82 धावा झाल्यात. शुभम या मॅच मध्ये चांगली फटकेबाजी करतोय. संघाला गरज आहे धावेंची, धावा बनवण्यामध्ये यश मिळवतोय. पुढचा बॉल इथे देखील लॉर फुल टॉस, बॅट वरतून चेंडू ब्रश. इथे यष्टिरक्षकाच्या दिशेने निर्धाव चेंडू. षटकाची इथे समाप्ती. 7 षटकांच्या समाप्तीनंतर 82 धावा झाल्यात. अजूनही 18 चेंडूंचा खेळ पहिल्या डावातील शिल्लक आहे. थोडस स्पीडअप करा, पटपट खेळा. अजूनही 14 मिनिटाचा खेळ शिल्लक आहे. 12 तासाच्या वरती इथे वेळ निघून गेलेली आहे. अजून थोडा वेळ लागणार आहे, अजून एखादा तास जाईल, परंतु जेवढा वेळ आहे तेवढा वेळ तुम्ही थोडस पटपट खेळावं लागेल. वेळ वाचवा. दोन्ही टीम चांगल्या आहेत, तुल्यबळ आहे, ठाऊक आहे मेगा फायनल आहे, थोडा वेळ घेणार आहेत, परंतु वेळेची काही बंधनं आहेत, ती बंधनं आपल्याला पाळावी लागतील. षटक क्रमांक 8 गोलंदाजी मार्क वरती राघव, तर स्ट्राईक वरती मीत. अजून एक सिक्सर किंग आहे जो स्ट्राईकला सज्ज होतोय. ज्या ज्या वेळेस संघ अडचणीत त्यावेळेस मीतला आमंत्रित केलं जात आहे. पहिल्याच बॉल वरती बॉलला पाठवून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धाव्यांसाठी मीतच्या बॅट मधून आलेला षटकार. 6 धावा. आपल्या टप्प्यात आलं ना की आपण कार्यक्रम करतोच आणि योग्य कार्यक्रम आहे. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 88 धावा. थोडासा आवाज कमी करा, कमी करा. मी स्वतःहून सांगतो एवढं ओरडून सुद्धा. आवाज नाही आला तरी चालेल. 88 धावा. पुढचा बॉल. पुन्हा एकदा हा चेंडू मात्र भरकटलाय. एखादा मोठा फटका आल्यानंतर मात्र गोलंदाज थोडासा बचावात्मक भूमिकेमध्ये जातो. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू हाताळला. पंचांनी लगेच गोलंदाजाला दंडित केलं. दंडात्मक कारवाई. जमीन लगत दोन्ही हात केलेत समांतर.
धावा कळवल्या धावांतर. अतिरिक्त धाव मिस्टर एक्स्ट्राच. धावसंख्या 89. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 8वं षटक प्रगती पथावरती आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा खेचून मारलाय. जसा आला तसा सीमारेषेच्या पलीकडे बॉलला पाठवून दिलाय. सीमारेषा पार येतोय षटकार. अगदी पलीकडच्या टेनिस कोर्ट मध्ये बॉल गेलाय. इतका लांब आहे, शोधणं सापडणं इथे अवघड, परंतु सांगितलंय त्यांनी जा शोधून आणा बॉल. इतक्या लांब मारलाय. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या आपण पाहतोय 95 धावा. 95 फॉर लास्ट ऑफ 5. 95 धावा झाल्यात 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मीत काय बॅटिंग केली या बॅटरने. मिडल ऑर्डर मध्ये येतात आणि त्यानंतर जी तोडफोड मैदानामध्ये करतायत त्याचा फायदा देखील होतोय. आता तो चेंडू मिळाला नाही तर का मॅच होणार नाही का. चला खेळत राहा. एखादा बॉल हरवला लगेच दुसरा बॉल आहे. खेळत राहा, अजिबात वेळ लावायचा नाही. तिथे काही प्रेक्षक आहेत, लहान मुलं आहेत, ते आणून देतील, परंतु जोपर्यंत येत नाही तोपर्यंत नवीन बॉल दिला जाईल. पुढचा बॉल पुन्हा एकदा नवीन आला म्हणून काय झालं. बॅटर तर जुनाच आहे आणि त्याचा पॅटर्न वेगळाच आहे. जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा तेव्हा मीत धावून येतो आणि धावसंख्येला इथे वेगात आकार देतोय आणि तो सांगतोय टायगर अभी जिंदा है. मीत यांच्या बॅट मधून काय फटकेबाजी केली आहे. धावसंख्या 100 पार. 101 धावा. गजर संघाचा गजर होऊ द्या एकदा. काय बॅटिंग इथे केली आहे अप्रतिमरित्या. पुढचा बॉल पुन्हा एकदा इथे मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत. एक्स्ट्रा कव्हर मध्ये झेल टिपलाय. विकेटचं पतन. सेलिब्रेशन टाइम. नाही तो जल्लोषानं बाउंड्री लाईनच्या बाहेर करा. नाही हे जे सपोज स्टाफ आहे ना त्याच्यामुळे प्रतिस्पर्धी संघ थोडासा बॅकफुटला जातो. नाही जातो खरंच आहे. हे एवढे प्रेशर निर्माण करतात ना खेळाडूवरती. अफलातून यांची आता जिंकण्याची पद्धत आपल्याला कळलेली आहे. अख्खं मंडळ घेऊन येतात ते. घरातले सगळे घेऊन आलेत. फक्त गोंधळ करा आपली टीम जिंकणार आहे. खेळणारे 11 आहेत आणि गोंधळ करणारे 111 आहेत. त्यामुळे प्रतिस्पर्धी संघ थोडासा इथे बॅकफुटला ढकलला जातोय. परंतु आता मैदानामध्ये संघाचा सर्वात प्रमुख खेळाडू अनिकेत पोटे. धावसंख्या आपण पाहतोय 101 धावा झाल्यात 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. विकेटचे इथे पतन होत आहे. मीत यांनी मात्र चांगली धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न केला, परंतु सरते शेवटी थोडीशी रिस्कच होती. प्रत्येक बॉलवरती प्रहार करणं आणि त्यामध्ये मात्र मीत बाद होत आहेत. 6 विकेट गेल्यात. पुढचा बॉल स्विच हिटचा. आल्या उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगताय. राघव यांनी केलेलं कमबॅक. 19 धावा खर्च केल्या, परंतु ज्या बॅटरने खर्च केल्या त्या बॅटरला देखील डगआउटच्या दिशेने धाडलंय. पुढचा बॉल पुन्हा एकदा इथे बॅटवरतून चेंडू ब्रश. कुठल्याही प्रकारची धाव नसेल. निर्धाव चेंडूची सांगता. षटक क्रमांक 8 चा खेळ संपलाय. धावसंख्या होते ती 101 धावा. बघा ना आपण म्हणतो 100 पार धावसंख्या झाली हा विनिंग स्कोर होऊ शकतो, परंतु इथे 135 धावा 138 धावा देखील इथे डिफेंड होऊ शकल्या नाहीयेत. 8 मिनिटं शिल्लक आहेत. 12 चेंडू हाताळायचे आहेत. चला लवकर खेळूयात. वेळ वाचवा. गोलंदाजी मार्क वरती 90 षटक हाताळण्यासाठी येत आहेत विराज. गोलंदाजी मार्क वरती आहेत. स्ट्राईक वरती शुभम. षटक क्रमांक 9 ची सुरुवात होईल. थोडस स्पीडअप आपल्याला करावा लागेल, कारण फार वेळ आपण जो अवधी ठेवला होता की मेगा फायनल कमीत कमी 8:30 ला सुरू झाली पाहिजे, ती झालीच 9:45 10:30 9:45 वाजता, जे तब्बल 2 तास उशिराने. त्यामुळे वेळ वाचवणं गरजेचं आहे. शुभम पहिलाच बॉल इथे शॉर्ट आर्म पुल केलाय, परंतु क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात. सिंगल इथे मिळते. या षटकाची सुरुवात सिंगलने होते. धावसंख्या 102 102.
102 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गजर संघाने देखील या स्पर्धेमध्ये अपेक्षेच्या विरोधात अगदी अप्रतिम अशी कामगिरी केली आहे. जे कोणालाही कळलं नाही की पहिल्या मॅच मध्ये जो संघ पराभूत होतो तो मेगा फायनल मध्ये जाईल. कोणाचं जर भाग्यित असेल तर ते भाग्यित मात्र इथे खोटं ठरवण्याचं काम गजर संघाने देखील केलंय. सफल झाले काहीसं वेगळं करण्याचा प्रयत्न पंचांनी इथे कळवलाय. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू आहे. व्हाईट बॉलचा इशारा आहे. रिव्ह्यू फिल्डिंग टीमने इथे रिव्ह्यूचा वापर केलाय. मुख्य पंचांच्या निर्णयाला इथे चॅलेंज दिलाय. जरी सफल झाले तरी सेकंड लाईन जर त्याच्या बाहेर चेंडू हाताळला तर तो व्हाईट बॉल देखील असतो. आपण बघितलंय. आणि तिसरे पंच अगदी पारदर्शकतेने मला वाटतं 3, 4, 5 एकदाच 2-3 पंच आहेत. त्याच्यामुळे निर्णय तर योग्यच येईल. आणि लगेच जो काही रिझल्ट आहे तो समोर स्क्रीनला येईलच. परंतु तिसरे पंच कळवतात मुख्य पंचांचा जो निर्णय आहे तो अगदी चुकीचा ठरतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू सक्सेसफुल. 103 धावा. बघा मुख्य स्क्रीनवरती आपण सोडतोय. सफल झाले. ऑल पिच नक्की कुठे होतोय आणि त्यानंतर मार्गस्थ कुठे होतोय. आणि पंच जरी चुकीचे झाले तरी तिसरे पंच त्यावरती पांघरून घालत नाही. जो योग्य तो निर्णय तो तुमच्यापर्यंत दिला जाईल. पुन्हा एकदा सफल झालेत. बॅटची इथे टॉपेज. यष्टीरक्षक इथे मात्र डाऊन दी बॉल. कॉट बिहाइंडची शिकार. अनिकेत पोटे बॅक टू द पॅव्हिलियन. मुख्य स्क्रीनवरती देखील आपण पाहतोय मेगा फायनल दरम्यान आपले सर्व मान्यवर अतिथी सर्वांचीच उपस्थिती. आणि जवळपास 10:30 वाजले तरी देखील ते आपल्या व्यस्त वेळेत वेळ काढून या शिवमुद्रा प्रीमियर लीग मधील सर्व सहभागी खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी संपूर्ण आयोजन कमिटीला पाठबळ देण्यासाठी हे सर्व मान्यवर अतिथी ज्यांचं योगदान या स्पर्धे दरम्यान फार मौल्यवान आहे. या सर्व मान्यवरांची उपस्थिती देखील आपल्याला लाभलेली आहे. क्रिकेट हा जर आपण बघितला तर सर्वांच्या जीवाभावाचा खेळ आहे. आणि या जीवाभावाच्या खेळामध्ये आपण सर्वजण ती मंत्रमुग्ध करून टाकणारा खेळ देखील इथे पाहतोय. पुढचा बॉल इथे देखील आलेल्या वेगात बॅट फिरवण्याचा प्रयत्न केलाय. मिड विकेटच्या दिशेने चेंडू इथे ट्रॅव्हल होतोय. एका हाताने चेंडू अडवण्याचा प्रयत्न. थोडंसं फंबल आणि त्या दरम्यान मात्र 2 धावा इथे प्राप्त केल्या जात आहेत. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 105 धावा झाल्यात. 105 105 धावा. 90 षटक मैदानामध्ये सुरू आहे. 10 षटकांची मॅच आहे. थोडीशी चर्चा दोन्ही बॅटर मध्ये होते. शुभम आणि त्याचबरोबरीने सचिन ही जोडी मैदानामध्ये आहे. शुभम आणि सचिन डबल एच ची जोडी. यशस्वी जोडी. वाह. सचिन यांच्या बॅट मधून आलेला स्वीट साऊंड टक असा आवाज आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 धाव्यांसाठी सिक्सर. सुरेख फटका. लेट पण थेट. आणि सचिनांनी सांगितलंय जरी झाला असेल आम्हाला यायला उशीर तरी आमचा फटका आहे पद्धतशीर. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू खेचून मारण्याचा प्रयत्न. फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला जाईल. सिंगल इथे मिळते. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 112 धावा. 112 धावा झाल्यात. एकशे 11 धावा झाल्यात. 112 नाही आहेत. 111 धावा झाल्यात. 1-1-1 फॉर लॉस ऑफ 7. चला शेवटचं षटक आहे आणि वेळेमध्ये मॅच संपणं हे फार गरजेचं आहे. शेवटचे 6 चेंडू पहिल्या डावातील. 111 धावा झाल्यात. आतापर्यंत चांगली गोलंदाजी आपण बघितली आहे. धावसंख्या देखील काही कमी नाही आहे. परंतु येणारे 6 चेंडू
2 मिनिटं फक्त बाकी आहेत. गोलंदाजी मार्क वरती गुरु. पहिलाच बॉल, गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस. बॅटच्या समोरून अक्षरशः भिंगरी प्रमाणे चेंडू वळवलाय. गर 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 घेतलेलं वळण, परंतु बॅटिंग टीमने इथे रिव्ह्यूचा वापर केलाय. मुख्य पंचांच्या निर्णयाला चॅलेंज. दुसरा रिव्ह्यू आहे. पहिला गमावलाय, आता हा दुसरा आहे तर त्याचा फायदा घ्यावा लागेल. पुन्हा एकदा आपण वॉर रूम मध्ये जातोय tenniscricket.in च्या. तिसरे पंच आपल्याला तो निर्णय देतील. मुख्य पंचांच्या निर्णयाला इथे चॅलेंज देण्यात आलाय. चॅलेंज द्यावं लागतं. जर शंका आहे तर इथे शंकेचं निरसन केलं जाईल. पुन्हा एकदा इथे बॅटिंग टीमचा रिव्ह्यू. अनसक्सेसफुल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. पहिला चेंडू इथे निर्धाव. पुन्हा एकदा मुख्य स्क्रीन वरती आपण पाहू शकता पिचिंग कुठे झालाय आणि त्यानंतर अक्षरशः भिंगरी प्रमाणे काटा बदललाय, मार्ग बदलला. 111 नेल्सन धावसंख्या आहे. पुढचा बॉल. पुन्हा एकदा ब्लाइंड शॉट. ते डोळे मिटले आणि बॅट फक्त वेगात फिरवली गेली. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या होती ती 112 धावा. अजूनही 4 चेंडूंचा खेळ पहिल्या डावातील शिल्लक आहे. 112 धावा. गजर संघाने देखील या स्पर्धेमध्ये पूर्णपणे उलटफेर करून दाखवलेत आणि लक फॅक्टर आहे त्यांच्याकडे. त्यामुळे तुर्तास अजूनही काही सांगता येत नाही की गजर संघ इथे विजेता होईल की रमणबाग. ज्या फॉर्म मध्ये ते खेळतायत, ज्या पद्धतीने त्यांचा खेळ सुरू आहे, त्यामुळे ही मॅच रोमहर्षकता वाढवणारीच नक्कीच पाहायला मिळेल. यामध्ये देखील तीळ मात्र शंका नाहीये. 112 धावा झाल्यात. पुढचा बॉल. शुभम एका हाताने इथे फटका खेळलाय, परंतु या फटक्यासाठी क्षेत्राच्या डीप मध्ये तैनात आहे. सिंगल वेगवान घेतली आहे. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 113. टाइम संपलाय. 2 खेळाडू लगेच आतमध्ये घ्या. वेळ संपलेली आहे. पटकन 2 खेळाडू घ्या आतमध्ये. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 113 धावा झाल्यात. 7 बॅटर बाद आहे. मी सगळ्या संघांचं कौतुक करेन. पेनल्टीला कोणीही विरोध केलेला नाहीये, त्यांनाही मान्य आहे. ही गोष्ट देखील विसरून चालणार नाही. कौतुक त्यासाठी देखील होईल. पुढचा बॉल. हा चेंडू मात्र उजयष्टीच्या बाहेर आहे. पंचांनी लगेचच इथे वाईट बॉलचा इशारा केलाय. अतिरिक्त धाव. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 114. 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सचिन आपण पाहतोय स्ट्राईक वरती आहेत. धावसंख्या 114 आहे. 7 बॅटर आतापर्यंत बाद झालेत. अजूनही 3 चेंडूंचा खेळ पहिल्या डावातील शिल्लक. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या समोरून जे वळण घेतलं जात आहे त्या वळणावरती मात्र बॅटरला इथे संपर्क साधता येत नाहीये. वारंवार इथे दाद मागितली जाते. 114. 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अजूनही 2 चेंडूंचा खेळ या पहिल्या डावातील शिल्लक. पुढचा बॉल. इथे बिमर. इथे मात्र फार खराब चेंडू आहे. ज्या ठिकाणी वेग धारण केला त्याच ठिकाणी चूक झाली. गती कमी केली होती त्यावेळेस योग्य पद्धतीने चेंडू हाताळले गेले, परंतु इथे मात्र बिमरचा वापर आणि त्यामध्येच हा नो बॉल. अतिरिक्त धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 115 धावा. अजूनही 2 चेंडूंचा खेळ पहिल्या डावातील शिल्लक आहे आणि त्यातून फ्री हिट. उघडा डोळे आणि पहा नीट. शिवमुद्रा प्रीमियर लीग देखील झाली आहे ही सुपर डुपर हिट. तर पुढचा बॉल असेल फ्री हिट. फ्री हिट बॉल. फ्री हिटचा बॉल बॅट वरती येऊ शकला नाही. धावबादची संधी आहे. इथे विकेट. शुभम इथे धावबाद. क्रिकेट मधली आत्महत्या. अजून एक बॅटर डगआउटच्या दिशेने. बॅक टू द पॅव्हिलियन. स्वतःहून इथे विकेट बहाल करणं यालाच आत्महत्या म्हणणं. या खेळाडूने, मी म्हणते खेळाडूंपेक्षा या कलाकाराने
चांगली कलाकारी इथे पेश केली आहे. शिट्टी वाजून दाखवा ना ती. हा खऱ्या अर्थाने आम्हाला जोश अशाच कलाकारांमुळे होतोय. शिट्टी आवडली असेल तर टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. हा अक्षरशः ढाबळ उडवून टाकली त्यांनी. अप्रतिम. नवीन मॅटर मैदानामध्ये येत आहेत सिद्धार्थ. नवीन मॅटर मैदानामध्ये शेवटचा बॉल बघूया या बॉलवरती काय होईल. चौकार षटकार निर्धाव की विकेट. डॉट. परंतु इथे गडबड झाली. विकेट घेण्याच्या नादामध्ये इथे एक धाव तर पूर्ण होतीये. तिथे बॅटर बाद आहे. एक धाव मिळेल. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या एकूण झाली गोळा 116. तर विजयासाठी 117 धावींची गरज. एकशे 17 धावा जिंकायला आहेत. अप्रतिम असा खेळ दोन्ही संघांनी केलाय. थोडस पटपट खेळूयात आपण कारण उशीर फार झालाय. 11:15 वाजत आलेत. यानंतर अजून प्रेझेंटेशन आहे त्यासाठी वेळ लागेल. हा दोन्ही टीमचं डगआउट आपण फक्त एक गोष्टीचं पालन करायचं आहे. मॅच जोपर्यंत संपत नाही रिझल्ट लागत नाही तोपर्यंत कोणीच आतमध्ये पळत जायचं नाही. आता कधी कधी काय होतं 1 बॉल 2 बॅटरने बॉल मारला की सुट्टात पळत ते रनही काउंट होत नाहीत आणि मग त्यावेळेस मात्र थोडी पळा. तुम्ही तसं कंट्रोल मध्ये आहेत. तुमचं कंट्रोल चांगलं आहे. हा ज्या टीमचे पाठीराखे मैदानामध्ये पळतील त्या संघाला इथे मात्र पॅनलाइज केलं जाईल. चला आपण दुसऱ्या डावाला इथे सुरुवात करतोय आणि जशी डावाला सुरुवात होईल मी काही वेळासाठी विश्रांती घेईल परंतु तुम्ही कुठेही जाऊ नका. शिवमुद्रा प्रीमियर लीगचा हा अंतिम सोहळ्याचा अंतिम डावाचा दुसऱ्या डावाकडे आपण लगेचच वळणार आहोत. 60 चेंडूंमध्ये 117 धावा या कशा पद्धतीने केल्या जाईल. पहिल्या 30 चेंडूंसाठी मी पुन्हा एकदा आमचे गुरुवर्य आमचे सहसमालोचक आमचे मार्गदर्शक नरेश ढोमे सर आपल्या बरोबर जोडले जातील. या सर आपलं पुन्हा एकदा नगरखान्यामध्ये मनपूर्वक स्वागत. हार्दिक असं स्वागत आहे.
हॅलो 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 चेक. शिवमुद्रा प्रीमियर लीग 2 मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मुद्रा प्रतिष्ठान आणि शिवमुद्रा ढोल ताशा पथक यांचं सदाबहार आयोजन. दुसऱ्या यशस्वी पर्वामध्ये स्पर्धा पुन्हा एकदा यशाच्या शिखरावरती पोहोचते आहे. फायनलची लढत ग्रँड फिनाली मैदानामध्ये दोन्ही तगड्या संघांमध्ये. रमणबाग युवा मंच आता धावांचा पाठलाग करतील तर त्यांना विजयासाठी आव्हान आहे 117 धावा. जंगल ज्वाळापरी मराठा पर्वत श्रेष्ठा उठला रे, वनव्याच्या आडदांड गतीला आता अडसर कुठला रे. तळहातावर ठेचून मारू गणिमांचा हा घाला रे, क्रिकेटचे निशाण आम्ही अजिंक्य राखू धरेवरी, रणफंदीची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी. मैदानाचं रणांगण म्हटलं की युद्ध, रणांगण म्हटलं की संहार, रणांगण म्हटलं की रक्ताचे पाठ. पण इथे असं काही नाही, हे प्रेमाचं युद्ध आहे. इथे चौकार षटकारांचे पाठ वाहतात, इथे रक्ताचे पाठ वाहणार नाही. हे प्रेम निर्माण करणार, प्रेमाचे संबंध, सलोखा, जिव्हाळा निर्माण करणार हे युद्ध आहे. प्रेम न बाढी उपजय, प्रेम न हाट बिकाय, राजा परजा जेही रुचे सीस देस हो जाय. पहिला चेंडू उंच आकाशामध्ये स्क्वेअर लेगला दिशा दिली, चेंडू स्क्रीनवरती आदळलाय. धावा 4. रमणबाग युवा मंचची धमाकेदार सुरुवात. पहिल्या चेंडूवरती चौकार. मध्ये आखूड टप्प्याचा चेंडू होता, डाव्या इष्टीवरती टाकला होता, हुक केला चेंडूला आणि लॉंग लेगला, फाईन लेगला चेंडू जाईल, तिथे मिळतील धावा 4. अमोल गवारे. साइड स्क्रीन समोर जेवढे प्रेक्षक बसलेले आहेत त्यांना विनंती, बाजूला जा. रमणबाग युवा मंच फलंदाज प्रज्योत शिरोडकर. पुन्हा एकदा कव्हर्स मध्ये उचललाय चेंडू, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे, त्यामुळे 1 धाव प्राप्त होणार आहे. एका धावेबरोबर धावफलकावरती 5 धावा. प्रज्योत शिरोडकर आणि आता संदीप शिंदे. स्पर्धेमध्ये अनेक वेळा संदीप शिंदेने मोठ्या इनिंग्स दाखवलेल्या आहेत. हे बघा, सर्व प्रेक्षकांना विनंती आहे, शुभंकरला विनंती आहे, मॅस्कॉटला, आपण रनअप गोलंदाजाने सुरू केला ना की काळ्या पडद्यासमोर येऊ नका कोणी, ज्याला साइड स्क्रीन म्हणतात. आणि ती यासाठी लावलेली आहे की फलंदाजाचं लक्ष विचलित होऊ नये म्हणून. त्यामुळं चेंडू टाकताना कुणी प्रेक्षकांनी कालवा करू नका, साइड स्क्रीनच्या समोर येऊ नका. कृपया थोडा वेळ आपण शांतता ठेवू, मर्यादा ठेवू, मजा येणार आहे मॅच मध्ये. पूल करण्याचा प्रयत्न, मात्र तिथे धावा मिळत नाही. आपण या स्पर्धेमध्ये ज्या प्रकारची फलंदाजी झालेली आहे, प्रसन्न बडाळे गजर प्रतिष्ठानचा फलंदाज, त्याने 163 धावा मिळून आघाडी घेतलेली आहे. मीत परमार गजर प्रतिष्ठान पुन्हा 144 धावा दुसऱ्या क्रमांकावरती आहे. रमणबागचा संदीप शिंदे 130 धावा बनून तिसऱ्या क्रमांकावरती आहे. पहिल्या क्रमांकावरती येण्यासाठी संदीप शिंदेला 34 धावांची आवश्यकता आहे, म्हणजे तो निश्चित प्रकारे पुढे येऊ शकतो. अजून एक इनिंग त्याच्याकडे शिल्लक आहे. श्रीराम पथक विरुद्ध 64 धावा, 18 चेंडूमध्ये त्याने नॉट आउट 64 धावांची खेळी उभी केलेली आहे. कलावंत वाद्य पथक विरुद्ध 14 चेंडूमध्ये 31 धावा. इतर सामन्यांमध्ये देखील 5 चेंडूमध्ये 14, 10 चेंडूमध्ये 12 अशा इनिंग साकारलेल्या आहेत. संदीप शिंदे, सगळं लक्ष, फोकस संदीप शिंदेवरती असणारा मॅच विनर खेळाडू आहे. कुठलाही सामना खेचून आणू शकतो. पराभवाच्या कराल दाढेतून, सामना नाही, दाढे सोडून द्या, जठरातून ओढून काढण्याची क्षमता त्याची आहे. इथे 8 धावा. पहिलं षटक मैदानामध्ये अमोल गवारेचं कौतुक आहे. पहिल्या चेंडूवरती आल्या होत्या 4, त्याच्यानंतर फक्त एकेरी धावावरती समाधानी ठेवलेलं आहे दोन्ही फलंदाजांना. उत्सुकता त्यांची मोठी आहे, परंतु त्यांना फटक्यांना मुरड घालावी लागलेली आहे. उजव्या बाहेरचा चेंडू, पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, धावा मिळणार नाहीत. चांगलं षटक संपलेलं आहे. फक्त 8 धावा या षटकामधून. विकेट मिळाली नाही, पण धावा रोखलेल्या आहेत आणि याच रोखलेल्या धावा पुढे जाऊन उपयुक्त ठरणार आहेत. 10 षटकांमध्ये 117 धावांचं लक्ष आहे.
त्यामुळं जवळपास 11:15च्या सरासरीने धावायचे, सरासरीच्या मागे ठेवले अमोल गवारेने. हे यश आहे, ही चांगली गोलंदाजी आहे. नवीन षटक ऋषी बिबवेच्या हातामध्ये सोपवलं जाणार आहे. गोलंदाजीमध्ये ऋषी बिबवेचा कमाल आपण बघणार आहोत. स्पर्धेमध्ये ऋषी बिबवेनं गोलंदाजी केलेली प्रत्येक सामन्यामध्ये ऋषी बिबवेला पाच विकेट आहेत स्पर्धेमध्ये एकूण 5 सामन्यांमधून. रमणबाग युवा मंच विरुद्ध पहिली जी लढत झाली होती तिथे त्यानं 17 धावात 2 विकेट काढल्या होत्या. त्याच्यानंतर इतर संघांविरुद्ध तो संमिश्र यशस्वी ठरलेला आहे. पूल करण्याचा प्रयत्न, मिड विकेट डीप मधून येईल पुढे. 1 धाव प्राप्त होणार आहे. फलकावरती धावा 9. हळूहळू हळूहळू विजयाच्या दिशेने मार्गक्रमण सुरू आहे, पण गोलंदाजांनी अजून मोठे हात खोलण्याची संधी दिली नाही. एक चौकार आला होता पहिल्याच बॉलवरती, पण तिथून पुढे 6 चेंडू पूर्णपणे गोलंदाजांचं राज आहे. खराब आहे चेंडू, खूपच खराब आहे. वाईड बॉल असेल हा, वाईड बॉल आणि 1 बाउन्स सुद्धा पंच घोषित करणार आहे. इथून पुढे तुम्हाला बाउन्सर नाही टाकता येणार आणि डोक्यावरून जाणारा जो चेंडू असणार आहे ना तो नो बॉल असणार आहे. आता परत डोक्यावरून जाणारा वाईड देणार नाही पंच, आता नो बॉल देतील इथून पुढचे चेंडू जरी डोक्यावरून गेले तरी. 10 धावा आहेत फलकावरती. ऋषी बिबवेच्या गोलंदाजीचा विचार करतो राव. अमोल गवारेने देखील 4 विकेट काढलेले आहेत. अनिल कक्केरीने 4 विकेट काढलेले आहेत. संकेत अरकडेने 6 विकेट, तर नितीन संसारेच्या 9 विकेट. हे सगळे गजर प्रतिष्ठानचे गोलंदाज आहेत. बाहेरची कट, थर्ड मॅनला चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे, धाव नाही. गोलंदाजी योग्य मार्गावरती सुरू आहे. प्रतीक शिरोडकर स्ट्राईक एंड वरती डॉट चेंडू खेळलेला आहे. पहिल्या चेंडूवरती संदीप शिंदेनं फक्त 1 धाव घेतली होती. या षटकातून 2 धाव आल्यात, पण मोठा फटका नाही. आपल्याला 2 चेंडू झाले की एक षटकार चौकार बघायची सवय आहे आणि मागचे 7 चेंडू बिलकुल बाउंड्री नाहीये. स्क्वेअर लेगला हा, ही घ्या बाउंड्री, नाही बाउंड्री, ही घ्या बाउंड्री. धावा 4. डिवचल्यानंतर दोरखंडाचा सुद्धा नाग होतो, अशी एक म्हण मी कधीतरी ऐकली होती. कोणालाही डिवचलं तर असंच होतं. एकदा इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज अशी सेरीज होणार होती आणि मला वाटतं टोनी ग्रेगनं असं स्टेटमेंट केलं होतं, वी विल मेक देम क्रॉवेल. आम्ही त्यांना गुडघ्यावरती रांगायला लावू. आणि त्याचा परिणाम पुढे असा झाला की वेस्ट इंडिजनं व्हाईट टॉस दिला इंग्लंडला. पुन्हा एकदा 4 धावा. मागचे 7 चेंडू बाउंड्री नव्हती, पुढे लागोपाठ 2 चेंडूवरती चौकार आलेत. 18 धावा फलकावरती. षटक क्रमांक 2 सुरू आहे. या षटकातील अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. मंचावरती उपस्थित आहेत या स्पर्धेचे प्रायोजक, जे पार्टनर स्पॉन्सर्स आहेत, क्रिएटिव्ह एक्सपो सिस्टीमचे मालक सन्माननीय सूचक सर, आम्ही आपलं मनपूर्वक स्वागत करतो, सहर्ष स्वागत करतो. आपलं योगदान निश्चित मोठं आहे. शतेषु जायते शूर सहस्रेषु पंडिता वक्ता दस सहस्रेषु दाता भवती वाणवा. संस्कृत सुभाषित आहे, पण इथे ते खोटं ठरलेलं आहे. दाता शोधून सापडत नाही असं संस्कृत सुभाषितकार म्हणतात. इथे दात्यांची संख्या मोठी आहे. धावफलकावरती धावा आहेत 18. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू आहे. चिड़िया चोच भर ले गई घटे ना नदी के नीर, दान दिए धन ना घटे कहे गए दास कबीर. दिलं पाहिजे, देण्यासाठी पुढे आलं पाहिजे. आणि ज्या देणगीदारांनी, ज्या व्यवसायांनी इथे आपल्याला मदत केलेली आहे त्यांचं निश्चित आपलं कौतुक आहे, अभिनंदन आहे. कारण ढोल ताशा वादन पथकातील कलाकारांना, खेळाडूंना इथे संधी मिळालेली आहे. मुद्रा प्रतिष्ठान, शिवमुद्रा ढोल ताशा पथक अहोरात्र मेहनत घेत आहेत. इथे षटक
मला वाटतं संपणार आहे, पण पंचांनी तिसऱ्या पंचांकडे सूचना केलेली आहे. अजून काही गोष्टी तपासायच्या आहेत. फलंदाजी करणाऱ्या संघाचा रिव्ह्यू आलेला आहे. दरम्यानच्या काळामध्ये आपण मंचावरती एक सन्मान करणार आहोत आणि सन्मान होतोय तो क्रिएटिव्ह एक्सपो सिस्टीम्स आपले प्रायोजक सन्माननीय सूचक सरांचा सन्मान मंचावरती संपन्न झालेला आहे. गेले 5 दिवस हा सोहळा मंचावरती सुरू आहे. विविध प्रायोजक या स्पर्धेसाठी एकत्र आलेले आहेत आणि त्यांनी या स्पर्धेला मोठ्या उंचीवरती पोहोचवलेला आहे. तर फेअर डिलिव्हरी, चांगला चेंडू ठरेल, 2 षटकांचा खेळ याबरोबर संपेल आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा असतील 18. सलामीची जोडी मैदानामध्ये आहे, परंतु धावफलक थोडासा शांत सुरू आहे. ही वादळापूर्वीची शांतता आहे. तूफान आने से पहले पत्ता भी नहीं हिलता. तूफान आने से पहले पत्ता भी नहीं हिलता, लेकिन बाद में अस्ता व्यस्त हो जाता है, उद्ध्वस्त हो जाता है. आणि आता पाहायचं इथे पुढे काय वादळ येणार आहेत. आपल्या सर्व देहभान विसरून आपण मॅचचा आनंद घेताय, पण जरा पोटाकडे पण बघा, तिकडे कोणीतरी कावकाव करत असेल. पलीकडे मोमोज शॉप आहे, तिथे 120 रुपयाला एक प्लेट आहे, पण तुम्ही एक प्लेट घेतली तर तुम्हाला दुसरी प्लेट फ्री मिळणार आहे. म्हणजे तुम्ही जर दोघे जण आला असाल तर एकानेच पे करा, दोघांनी खा. मोमोज कॉर्नर, लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडचा शॉप देखील तिथे आहे. मार्च एंड आता होतं, एक आर्थिक वर्ष संपतंय, दुसरं आर्थिक वर्ष सुरू होणार. या वर्षात काही संकल्प केले असतील, गेले असतील, जाऊ द्या. गणपती बाप्पाला सोडू हे वर्ष. पुढच्या वर्षी आर्थिक नियोजन करू. त्यासाठी लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह लिमिटेडचे कर्मचारी मागचे 5 दिवस आपल्या समवेत होते. त्यांच्या विविध योजनांचा फायदा घ्या, माहिती घ्या. तुम्हाला भविष्यामध्ये मोठा प्रोजेक्ट उभा करायचा असेल तर त्यासाठी देखील त्यांच्याकडे विविध स्कीम आहेत, त्याचाही फायदा घ्या. स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा इथे आल्यानंतर आपल्यासाठी काही चांगल्या गोष्टी घडू शकतात आणि त्यासाठी अवश्य आपण लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडच्या स्टॉलला भेट द्या. संकेत अरकडे षटक घेऊन आलेला आहे. हा देखील निष्णात गोलंदाज, अष्टपैलू खेळाडू आहे, चतुरस्र खेळाडू आहे. सगळ्या बाजूनं ॲज अ बॅट, ॲज अ बॉल, ॲज अ फील्ड जबरदस्त कामगिरी राहिलेली संकेत अरकडेची. आणि आता तो गोलंदाजी मार्कवरती. कोणी मोठा फटका नाही आलेला या षटकामध्ये. स्ट्राईक एंडवरती प्रज्योत शिरोडकर 10 चेंडूमध्ये 16 धावा. परत एकदा कनेक्शन नाही. अपील होतंय तिथे, पण पंचांवरती फारसा परिणाम नाहीये. पंच सुद्धा क्रिकेटचे 1 ते 42 नियम कोळून प्यालेले आहेत. या स्पर्धेचे टायटल स्पॉन्सर वेंकीज SPL, वेंकीज इंडिया लिमिटेडचे जनरल मॅनेजर डॉक्टर विजयजी तिजारे यांची उपस्थिती लाभते. डॉक्टर विजय तिजारे सरांचं मनपूर्वक स्वागत आणि डॉक्टरांचं स्वागत षटकाराने होतंय. शानदार षटकार. फायनल मॅच, ग्रँड फिनाले आहे आणि वेंकीजच्या चिकन सारखाच हा सामना चमचमीत आणि चटपटीत आहे. वेंकीज SPL मध्ये रमणबाग युवा मंच आणि गजर प्रतिष्ठानची फायनल आपल्याला बघायला मिळते. 27 धावा, सलामीची जोडी मैदानामध्ये.
पुन्हा एकदा स्वागत. मीत परमान. 3 षटकांचा खेळ संपला. पॉवर प्ले संपलेला. 28 धावा फलकावरती आहेत. एकही गडी अजून बाद झालेला नाही. 89 पाहिजेत 42 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी. रमण बाग युवा मंच सावध पवित्रा घेतलेला आहे. थोडीशी संयम ठेवलेला आहे. मात्र सब्र का फल मिठा होता है. यस, उंच उंच सावध नाही, हे वादळ आहे. हा वादळाचा इशारा आहे. हा फटका नाही, नेत्रदीपक नजारा आणि फलंदाज प्रज्योत शिरोडकरनं दिला वादळाचा इशारा. षटकार. क्षेत्ररक्षक आतमध्ये या. तुम्ही जाऊ नका बॉल शोधायला. आपले प्रायोजक खंबीर आहेत, त्यामुळे बॉल आपल्याकडे भरपूर आहे. बॉल बनवणाऱ्या कंपनीच्या कामगारांना ओव्हर टाइम मिळाला तरी चालेल. हरवू द्या बॉल. उलट तिकडे टेनिस कंपनीचे कामगार सुद्धा खुश असतील. अरे आम्हाला का ओव्हर टाइम मिळतोय. त्यांना कुणीतरी सांगायला पाहिजे की पुण्यात टुर्नामेंट सुरू आहे, शिवमुद्रा प्रीमियर लीग, आणि तिथे भरपूर बॉल हरवतायत. 34 धावा फलकावर. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये सुरू आहे. वाह वाह, सुंदर फटका. 4 धावा इथे मिळणार आहेत. 38 वरती पोहोचलेला स्कोअर. 4थ्या षटकामध्ये धावांचा धुमाकूळ, धावांचा भडीमार इथे येतोय. 4 षटकारांनी चौकाराने झालेली सुरुवात. वेंकीज SPL, वेंकीज शिवमुद्रा प्रीमियर लीग सीझन 2. वेंकीजचे जनरल मॅनेजर डॉक्टर विजय तिजारे सर इथे उपस्थित आहेत, ज्यांच्या माध्यमातून खरं तर ढोल ताशा पथकांना आज या मंचावरती येण्याची संधी मिळाली. पुण्याची लोककला, पुण्याची संस्कृती आज 7 समुद्रापलीकडे जाते. मिरवणूक असेल, जोश जल्लोष असेल की ढोल ताशा पाहिजे. आणि महाराष्ट्राने जपलेली ही कला आहे. महाराष्ट्राने पुढे आणलेली ही कला आहे. आपल्या मातीतली ही रांगडी कला आहे आणि याचा आम्हाला अभिमान आहे. या स्पर्धेशी वेंकीज इंडिया लिमिटेडचे जनरल मॅनेजर, वेंकीज इंडिया लिमिटेड आपल्याशी जोडलेले आहे, डॉक्टर विजय तिजारे सर मंचावर उपस्थित आहेत. आपल्या विभागाला विकासाच्या वाटेवरती अग्रेसर करणाऱ्या नवनिर्वाचित नगरसेविका. खरं तर त्यांचं कुटुंबाचं खूप मोठं योगदान आहे सामाजिक क्षेत्रामध्ये आणि तोच वारसा पुढे घेऊन जात आहे. ज्योतिताई गोसावी मॅडम इथे उपस्थित आहेत. स्वागत करतो. स्पर्धेचे लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडचे सन्माननीय सचिन होडगे सर आज आवर्जून आपल्या समवेत उपस्थित आहे. त्यांचंही मोठं योगदान स्पर्धेला मिळालेलं आहे. प्रायोजकत्व मिळालं आपल्याला. सचिन होडगे सरांचं मनपूर्वक स्वागत. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्यांचं मोलाचं सहकार्य सातत्यानं आपल्याला मिळतं. कसबा गणपती मंडळ ट्रस्टचे कोषाध्यक्ष सन्मान्य नितीनदादा पंडित सर उद्घाटनाला उपस्थित होते. वेळ मिळाला तसे स्पर्धेच्या दरम्यान सदिच्छा भेट दिली त्यांनी. आज पुन्हा एकदा उपस्थित आहेत. तुळशीबाग गणपती मंडळ ट्रस्टचे कोषाध्यक्ष नितीनदादा पंडित सर, आपलं मनपूर्वक स्वागत. स्पर्धेचं 2ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक तब्बल 51,000 रुपयाचं स्वर्गीय किशोरदादा गोसावी यांच्या स्मरणार्थ आपल्याला प्राप्त झालेलं आहे. नगरसेविका श्रीमती ज्योतिताई गोसावी मंचावरती उपस्थित आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत. त्याबरोबरच काका हलवाई स्वीट्स अँड नमकीन. खरं तर पुण्यातलं ढोल ताशा पथक जसं 7 समुद्रापलीकडे आपली परंपरा पोहोचलेली आहे, तशीच काका हलवाईंची परंपरा देखील, त्यांचे स्वीट्स, त्यांचे नमकीन संपूर्ण जगभर पोहोचलेले आहेत हे प्रॉडक्ट. आणि पुण्याचा लौकिक, पुण्याचं वैभव त्यांनी 7 समुद्रापलीकडे पोहोचवलेलं आहे. सन्मान्य प्रथमेशजी गाढवे सर इथे उपस्थित आहेत. काल देखील त्यांनी सदिच्छा भेट दिली होती. सपत्निक आज देखील ते उपस्थित आहेत. मनपूर्वक स्वागत. हॉटेल राज दरबार आपले फूड पार्टनर आहेत. अत्यंत स्वादिष्ट, अत्यंत रुचकर, सुरुची भोजन मागचे 5 दिवस आम्हा सगळ्यांना त्यांच्याकडून प्राप्त झालं. रोहित दादा फंड इथे उपस्थित आहेत. मनपूर्वक स्वागत. सन्मान्य राहुलजी देशपांडे सरांची उपस्थिती आहे. आपलंही मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेशी जोडले गेलेले हे सगळे मान्यवर आहेत
आणि फक्त जोडले गेले नाहीत तर या स्पर्धेला भरभरून त्यांनी दिलेला आहे. व्रत घेता सेवेच्या अश्रू पुसता यावे, देता देता या हातांचे कृतार्थ जीवन व्हावे. वाह, काय फटकाय! अप्पर कट होता, स्लाइस केला चेंडूला आणि पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. चेंडूचं मुंडक कसं छाटलेलं आहे आपण पाहतोय प्रज्योत शिरोडकरला. खर तर हिमालयात जाऊन तपश्चर्या करून षड्रिपूंवरती विजय मिळून आल्यासारखा तो खेळतोय, पण समोर चेंडू दिसला का चेंडूचं मुंडक छाटायला जराही मागे पुढे बघत नाही. प्रज्योत शिरोडकर विसरून जातो, षड्रिपू वगैरे नाही. मध्ये तुम्ही मला वाटतं एक वारकरी कीर्तनकार होते, त्यांचा एक युट्यूबवरती व्हिडिओ ऐकला असेल. चेंडू एकच असतो, ते म्हणतात 6 वेळा टाकला जातो आणि 6 वेळा काय टाकलं जातं ते षड्रिपू असतात. उंच फटका आहे, कॅच होईल. पहिला इथे फलंदाज बाद होईल. 43 धावांवरती पहिला धक्का, खातं उघडलं विकेटचं. संकेत आरकडेनं इथं विकेट घेऊन विजयाचे संकेत तर दिले नाहीत. 43 वरती पहिला फलंदाज बाद. 34 धावा, 34 चेंडू मध्ये 74 धावांची आवश्यकता रमणबाग युवा मंचला. विराज राऊत नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होणार आहे. संदीप शिंदे, विराज राव. संदीप शिंदे आज पूर्ण शांत आहे. 5 चेंडूमध्ये 4 धावा आणि 5 षटक तो मैदानामध्ये ठाण मांडू नये, फक्त 5 चेंडू त्याच्या वाट्याला आलेले आहेत. मात्र आज एका वेगळ्या भूमिकेत तो आहे. त्याला माहिती शेवटपर्यंत मैदानामध्ये थांबणं महत्वाचं आहे. शांतपणे तो संयमाचा परिचय देताना मैदानामध्ये खेळतोय. डोक्यावरती बर्फाचा खडा ठेवलाय की डोक्यावरती कोलन वॉटरची घडी ठेवलेली आहे. मला तर वाटतंय त्याचं डोकंच बर्फाने भरलेलं आहे. शांतपणे खेळलेला आहे तो, पण तो कधी आक्रमण करू शकतो. ती क्षमता संदीपनं दाखवलेली या स्पर्धेमध्ये. अजून तो शांत आहे, कृष्णेच्या पात्रासारखा शांत आहे, पण तो कधी उसळलेला समुद्र होऊ शकतो. 44 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 34 चेंडू मध्ये 73 धावांची आवश्यकता आहे. उजव्याच्या बाहेर पुन्हा एकदा मुंडकं छाटायचं होतं, पण आता तिथे स्ट्राईक एंडला फलंदाज प्रज्योत तिथे नाहीये. आता विराज राऊत आहे. व्हेरी फर्स्ट बॉल तुम्ही स्क्वेअर कटला एकदम कनेक्शन नाही देऊ शकत. तोही उजव्याच्या यष्टीच्या बाहेर चेंडू असेल तर. 44 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 33 चेंडू मध्ये 73 धावांची आवश्यकता आहे. येऊ दिला चेंडू, फुल टॉस होता, मात्र प्रेशर बघा काय करतोय. दबाव खूप महत्वाचा आणि क्रिकेटमध्ये तुम्हाला दबाव क्रिएट करता आला पाहिजे, जो केलेला इथे गजर प्रतिष्ठाननं. प्रेशर तयार होतो इथे आणि हा दबाव केव्हा तुम्ही जुगारून देणार आहात, हा दबाव केव्हा तुम्ही रिलीज करणार आहात, रिलीफ मिळवणार आहात इथून, तेव्हा मोठे फटके जरूर येऊ शकतील. संदीप शिंदे ड्रायव्हिंग सीट वरती यावं लागेल. ड्रायव्हरने गाडी सोडली तर क्लीनर गाडी सोडत नाही, तो ड्रायव्हिंग सीट वरती येतो. इथे 4 धावा आहेत, 4 धावा आहेत. नितीन संसारेच्या हातातून चूक झालेली आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. नितीन संसारेकडून चूक होणं म्हणजे शशी थरूर यांचं इंग्लिश स्पेलिंग चुकण्यासारखं आहे. 49 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 31 चेंडू मध्ये 68 धावांची गरज आहे. संकेत आरकडे. अशक्य कोटीतली गोष्ट असते. काही क्षेत्ररक्षक हे क्षेत्ररक्षणासाठी ओळखले जातात. नितीन संसारे त्या ताकदीचा खेळाडू आहे, पण चूक झालेली आहे. 5 षटकांचा खेळ संपला. 50 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. एक फलंदाज परतलेला आहे. सामना मध्यावरती आलेला आहे. अजून निम्मा अंतर धावायचंय. विजयासाठी धावांची आवश्यकता असेल 67, तर चेंडू शिल्लक असतील 30 आणि मॅजिक ओव्हर असणार आहे, जिथून तुम्हाला मोठी लिफ्ट मिळू शकते किंवा सबसिडी सारखं तुम्ही घसरगुंडीने खाली देखील जाऊ शकता.
26 मिनिट अजून शिल्लक आहे. मला वाटतं वेळ योग्य ट्रॅकवरती आहेत ते 24 मिनिटं खर्च केलेले आहेत, पण शेवटची 5 षटकं आहे. त्यामुळे या षटकांमध्ये प्रेशर असतो, तिथे वेळ जातो. निश्चित मजा येणार या मॅच मध्ये पुढे. कौतुक करू आपण पुन्हा एकदा शिवमुद्रा ढोलताशा पथक मुद्रा प्रतिष्ठानच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं अहोरात्र अविरत मेहनत आणि त्याचा प्रत्यय इथे आलेला आहे. याजसाठी केला होता अट्टास, आजचा दिवस गोड व्हावा. आज निश्चिते पावलं विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची या. कौतुक वाटे झाले अवेचावे, नाम मंगळाचे तेने गुणे. तुका म्हणे आता परिनिली नोवरी, आता दिवस चारी खेळीमेळी. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये स्पर्धा संपन्न होते. कुठेही वाद नाही, वितंड नाही, गडबड नाही, गोंधळ नाही. नियोजन एकदम परफेक्ट. आणि म्हणजेच मुद्रा प्रतिष्ठान, म्हणजेच शिवमुद्रा ढोलताशा पथक. आणि आम्हाला ही स्पर्धा उभी करण्यासाठी स्पर्धेचे टायटल स्पॉन्सर, मुख्य आधारस्तंभ, या स्पर्धेचे मुख्य पिलर्स ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा उभी आहे, वेंकीज इंडिया लिमिटेड. आज जनरल मॅनेजर डॉक्टर विजय तिजारे सर इथे उपस्थित आहेत. दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस ज्यांच्याकडून आपल्याला प्राप्त झालेलं आहे, स्वर्गीय किशोरदादा गोसावी यांचे स्मरणार्थ नगरसेविका ज्योतिताई गोसावी इथे उपस्थित आहेत. लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडचे सचिन होडगे सर उपस्थित आहेत. तर सातत्यानं लाख मोलाचा सल्ला पाठीमागं ठामपणे उभे असणारे तुळशीबाग गणपती मंडळ ट्रस्टचे कोषाध्यक्ष नितीन दादा पंडित सर, काका हलवाई अँड स्वीट्स अँड नमकीन्सचे मालक सन्मान्य प्रथमेशजी गाढवे, राज दरबार हॉटेलचे रोहित दादा फंड, राहुलजी देशपांडे, सर्व अतिथींचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. आणि दुसऱ्या सत्राला सुरुवात होणार आहे. आणि पुन्हा एकदा गोड आवाज, पुण्याची मिठास, म्हणजे आम्ही ओळखतो गोड मिठाईसाठी काका हलवाई यांना, तर तसाच गोड आवाज आपल्या समोर येणार आहे. साखर पेरणी करण्यासाठी स्वागत करतो शैलेश निवंगुणे सरांचं. धन्यवाद. धन्यवाद नरेश धोमे सर. 52 धावा आतापर्यंत झाल्यात. एक बॅटर बाद आहे. नरेश धोमे सरांचा देखील आवाज आपण या स्पर्धेदरम्यान, या संपूर्ण लीग दरम्यान आपण ऐकलात. एक अभ्यासू आवाज, त्यांच्या आवाजामधली ताकद आपण सर्वांनीच अनुभवली आहे. इथे देखील मॅजिक ओव्हर आपण पाहतोय जी संपन्न केली जाते. आतापर्यंत 3 चेंडूंमध्ये 3 धावा अमोल गवारे इथे खर्च करतायत. अजूनही मॅचचं समीकरण 27 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी 64 धावांची गरज आहे. 64 धावा अजूनही बनवायच्या आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा इथे फटका फसतोय. क्षेत्ररक्षक इथे चेंडू खाली, विकेटचं होईल पतन. आणि अजून एक बॅटर डगआउटच्या दिशेने, बॅक टू द पॅव्हिलियन. धावसंख्या इथे आपण पाहतोय 53 या धावसंख्येवरती दुसरा बॅटर इथे डगआउटच्या दिशेने आहे. तर नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. सत्यजित पाले, सत्या नवीन बॅटर मैदानामध्ये आहेत. अप्रतिम अशी गोलंदाजी या मॅजिक ओव्हर मध्ये अमोल गवारे यांची आपण पाहिली. आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये फक्त 3 धावा इथे खर्च केल्यात आणि एक बॅटर देखील बाद केलाय. गजर संघाने पुन्हा एकदा पलटवार करायला इथे सुरुवात केली आहे. आणि जेव्हा जेव्हा आपण सगळ्या मॅचेस जर गजर संघाच्या बघितल्या असतील ना, तर ते शेवटी तो पलटवार आणि त्यानंतर ते विजयाच्या दिशेने घेतलेली घोडदौड हे विसरून चालणार नाही. आतापर्यंत गजर संघाने 1 मॅच गमावली आहे, परंतु मेगा फायनल पर्यंत ते दाखल झालेत. तर दुसऱ्या बाजूने एकही मॅच गमावलेली नाहीये. तो संघ इथे बॅटिंग देखील करतोय. रमन बाग
पुढचा बॉल अमोल गवारे यांचा सत्यजित पाले यांच्यासाठी आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल अजून एका विकेटचं पतन सत्यजित पाले आले आणि सत्यजित पाले निघाले बॅक टू बॅक 2 विकेट आणि सांगत देखील असतील तू चल मे आया बॅक टू बॅक दोन्ही बॅटर डगआउटच्या दिशेने मागच्या मॅचचे हिरो आता मात्र मैदानामध्ये आहेत परंतु अमोल गवारे यांनी काय षटक हाताळलंय सामन्याला कलाटणी देणारे षटक आहे 5 चेंडूंमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात आणि 2 विकेट घेतल्यात मॅचचा टर्निंग पॉइंट म्हणून या षटकाकडे पाहिलं जाईल मागच्या मॅच मध्ये आपण बघितलं असेल अमोल गवारे नव्हते तरी देखील 10 खेळाडूंमध्ये या संघाने विजय प्राप्त केलाय शेवटच्या 2 षटकांमध्ये त्यांची उपस्थिती लाभली परंतु ते गोलंदाजी करू शकले नाहीत परंतु या मॅच मध्ये गोलंदाजीचा भार सांभाळला आणि काय गोलंदाजी इथे केली आहे निर्णायक क्षणी केलेली निर्णायक कामगिरी या षटकातील शेवटचा बॉल इथे देखील हलक्या हाताने गॅप मध्ये ढकललाय आणि बॉलला सीमारेषेच्या पलीकडे धाडलाय परंतु ते 10 धाव्यांचं टार्गेट मात्र इथे पूर्ण करता आलं नाही 7 धावा मिळतात त्यातील 5 धावा मायनस होतील 2च धावा या षटकामध्ये खर्च केल्या जातील याचा अर्थ समीकरण इथे आपल्या समोर पुन्हा एकदा येईल शेवटचे 24 चेंडू शिल्लक असतील आणि त्या 24 चेंडूंमध्ये विजयासाठी अजूनही आपण पाहतोय 65 धावेंची गरज आहे 24 गेंदों में 65 रनों की जरूरत डकआउट थोडस शांत आहे परंतु शांत बसायला हे काही संत नाहीत त्यामुळे शांतता भंग करणारी बॅटिंग इथे संदीप यांना करावी लागेल तर मागच्या मॅचचा हिरो इथे पुन्हा एकदा सुरुवातीपासूनच त्या आक्रमणाला सुरुवात करतोय 4 षटकांसाठी 18 मिनिटं शिल्लक आहेत गजर संघ घड्याळाकडे लक्ष ठेवा कारण एक एक मिनिट इथे महत्वाचा आहे एक एक सेकंद इथे महत्वाचा आहे षटक क्रमांक इथे 7 ला सुरुवात होईल गोलंदाजी मार्क वरती नितीन संसारे या गोलंदाजाकडे क्षमता आहे एक वेगवान गोलंदाजाला आमंत्रित केलंय परंतु स्ट्राइक वरती आपण पाहतोय जो आघाडीचा बॅटर आहे ज्याच्यावरती फार मोठा विश्वास आहे ज्याने विश्वासापात्र कामगिरी या संपूर्ण लीग मध्ये केली आहे तो संदीप उर्फा सँडी इथे स्ट्राइकला सज्ज होतोय 24 चेंडू आणि 65 धावेंची गरज पहिलाच बॉल इथे बॅटवरतून ब्रश पुन्हा एकदा इनसाइड एज द लेमन कट सिंगल इथे प्राप्त होते धावसंख्येमध्ये 1 ने वाढ 58 धावा झाल्यात 3 बॅटर बाद 58 अनिकेत पोटे इथे आपण पाहतोय आज नशीब खिशात घेऊन आलेले आहेत नशिबाची साथ त्यांना चांगली मिळालेली आहे आणि ज्या ज्या गोष्टी त्यांनी केल्यात त्या गोष्टी त्यांच्या यशस्वी देखील झाल्यात परंतु प्रतिस्पर्धी संघाने आपल्या जिद्दीने आपल्या मेहनतीने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे 23 चेंडू आणि 64 धावा दोन्ही संघांकडे समान संधी आहे मॅच संपलेली नाहीये कुठल्याही एका संघाच्या बाजूने झुकलेली नाहीये पुढचा बॉल पुन्हा एकदा इथे उजव्या यष्टीच्या बाहेर पंचांनी वाईट बॉलचा इशारा केलाय आउटसाइड दी ऑफ स्टंप इथे ठेवण्याचा प्रयत्न बॅटरच्या मेरिट पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये मात्र लाईन आणि लेंथ इथे बिघडली जाते अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये वाढ धावसंख्या 59 धावा 3 बॅटर बाद 23 चेंडू अजूनही शिल्लक 23 चेंडूंमध्ये 63 धावा करायच्या 23 बॉल 63 पुन्हा एकदा ऑन साइडला थोडस शफल होत मिड विकेटच्या दिशेने चेंडू खेळलाय अमोल गवारे तिथे तैनात सिंगल इथे मिळते धावसंख्येत 1 ने वाढ धावसंख्या 60 दोन बलाढ्य संघांची एकमेकांच्या विरोधात पडली आहे गाठ धावसंख्या 3 बाद 60 कोण थोपटून घेईल विजयाने आपली स्वतःची पाठ धावसंख्या 3 बॅटर बाद 60 कोण कोणावरती करेल मात धावसंख्या 3 बॅटर बाद 60 बघूया येणारा काळ वेळ
कोण जिंकेल आणि कोण या पर्वाचा मानकरी ठरेल. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला वेगात बॅट फिरवली आहे. म्हणावं तसं प्रॉपर टायमिंग मात्र जुळलं नाही. क्षेत्राच्या डीप मध्ये तैनात. सिंगल. फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या 61 धावा आहेत. म्हणावी तशी बॅटिंग आतापर्यंत होत नाहीये. थोडस वातावरणामध्ये देखील बदल होतोय. थोडासा गारठा वाढलाय, त्यामुळे देखील बॉल ट्रॅव्हल होत नाही वेगात. काही कारण असतात टेनिस बॉल इथे ट्रॅव्हल होण्यामागे देखील. परंतु जोपर्यंत ही जोडी मैदानामध्ये आहे, मॅच थंड पडणार नाही. पुढचा बॉल पदलालित्य स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये चांगल्या पद्धतीने चेंडू अडवलाय. नक्कीच दुखापत इथे झाली असेल. या टेनिस बॉलचा चटका काही कमी लागत नाही. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पायाने चेंडू अडवण्याचा प्रयत्न. थोडीशी दुखापत झाली आहे, परंतु आता दुखापतीसाठी वेळ खर्च करून चालणार नाही. धावसंख्या मात्र 1 ने इथे वाढली जाते. 62 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 62 फॉर लॉस ऑफ 3 विकेट. या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 4 चेंडूंमध्ये 5 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी इथे आतापर्यंत नितीन यांच्याकडून पाहायला मिळते. अजूनही संदीप मोठ्या फटक्यांच्या शोधात आहे. पुढचा बॉल नितीन यांचा. सामना करतील संदीप. इथे देखील बॅट वरती म्हणावा तसा चेंडू आला नाही. लॉंग स्टॉप मध्ये इथे डायरेक्ट हिट. डायरेक्ट हिट. पंचांचा निर्णय येस तोपर्यंत तुम्ही स्वतःच निर्णय देऊ नका. पंचांचा निर्णय येईल आणि पंच लगेच तिसऱ्या पंचांकडे जातील, कारण क्लोज कॉल आहे. डायरेक्ट हिट नेहमीच बॅटर साठी धोकादायक ठरतो. टीव्ही अंपायर टू डायरेक्टर. स्टंप तुटला. एवढ्या रागामध्ये ऋषी यांनी बॉल फेकून मारला. अक्षरशः स्टंपचे 2 तुकडे केले. 1 गाव 2 तुकडे. स्टंप आपल्याकडे भरपूर आहे. आयोजकांनी कुठल्याही प्रकारची कमतरता केलेली नाही. होऊ द्या किती खर्च, खर्चाला मागे पुढे बघायचं नाही. कार्यक्रम घरचाच आहे, त्यामुळे खर्चाला इथे वेळ लागला नाही तेवढं चांगलं आहे. 1 तुटला. आपल्याकडे बघा किती येतील. नुसतीच पळापळ. फिजिओ देखील आलेत, कारण गोलंदाजाच्या पायाला मगाशी चेंडू लागला होता. सगळ्याच गोष्टी. आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. बॅटर इथे बाद नसेल. नॉट आउट. नॉट आउट. नॉट आउट. ऐकून घ्या ना, पुढे तुम्ही ऐकतच नाही. मला वाटलंच इथे टाळ्या वाजतील. बॅटर इथे बाद नसेल. नॉट आउट. ऐकत नाही ते. थोडस संध्याकाळचं वातावरण आहे. वातावरण एवढं थंड पडलंय, थोडीशी मजा यायला पाहिजे. फिल्डिंग टीमने तर तिथे जल्लोष केला होता, परंतु जल्लोषावरती पाणी सोडण्याचं काम तिसऱ्या पंचांनी केलंय. काही भयान शांतता आहे. जोपर्यंत तुमचा आवाज येत नाही तोपर्यंत बॅटर चार्ज होत नाही. तो चार्जिंग पॉइंट चालू करा, अन्यथा बॅटर मात्र शांत होतील. 63 धावा झाल्या. 3 बॅटर बाद आहेत. बघा, मी तुम्हाला म्हटलं ना, नवीन स्टंप आणले लगेचच्या लगेच. एसट्या अगदी उद्ध्वस्त केल्या. फर्निचर डिस्ट्रॉय. चला, मॅच कडे आपण पुन्हा एकदा वळतोय. छोटासा ब्रेक इथे झाला, त्यामुळे टायमर इथे स्टॉप आहे. टायमर स्टॉप केला. पण या गोष्टी प्रामुख्याने पाळाव्या लागतील. तर सारखी स्टंप तोडली जाईल आणि तो टायमर इथे ऑन राहील. 63 धावा झाल्यात. विजयासाठी अजूनही 19 चेंडूंमध्ये 59 धावांची गरज आहे. 19 बॉल 59 टू विन. 19 बॉल मध्ये 59 धावांची गरज. या षटकातील शेवटचा बॉल. चांगलं षटक हाताळलंय. चांगलं. बघूया आता बॅटर मिळालेल्या संधीचा कशा प्रकारे फायदा घेतील. या षटकातील शेवटचा बॉल. मिळालेला पॉज हा कोणाच्या फायद्याचा ठरेल. कधी कधी पॉज मिळालेला हा फायद्याचा ठरतो. इथे देखील निर्धाव चेंडूची सांगताय. पुन्हा एकदा चेंडू इथे निर्धाव. काय षटक इथे हाताळलंय. या 6 चेंडूंमध्ये फक्त 6 धावा. क्या बात आहे.
कमबॅक करणारं षटक इथे पाहायला मिळालं. येणारे 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये 59 धावींची गरज. 14 मिनिटं शिल्लक आहेत. पटपट खेळा, वेळ तुमच्यासाठी थांबणार नाही. 18 चेंडू आणि 59 धावींची गरज. 18 बॉल 59. चला अनिकेत, थोडस स्पीडअप करा. 18 चेंडूंमध्ये अजूनही 59 धावींची गरज. गोलंदाजी मार्क वरती अनिल. या देखील गोलंदाजाकडे क्षमता आहे. क्षमता सगळ्यांकडची आहे. सँडी देखील आपण बघितलं असेल प्रत्येक मॅच मध्ये असा विनर म्हणून त्याची कामगिरी नक्कीच चांगली झाली आहे. तो अजूनही मैदानामध्ये आहे. तर दुसऱ्या बाजूने मागच्या मॅचचा हिरो देखील समीर देखील आहे. त्यामुळे टीमकडे बॅटिंग ऑर्डर चांगली आहे. पहिलाच बॉल इथे बरकटला जाईल उजव्या यष्टीच्या बाहेर. पंचांनी वाईट बॉलचा इशारा केलाय. अतिरिक्त धाव, धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या 64. प्रत्येक धावेसाठी इथे रमणबागची टीम इथे टाळ्यांचा कडकडाट करते. तर एखाद्या निर्धाव चेंडूसाठी गजर टीमचा देखील गजर होतोय. पुढचा बॉल इथे देखील बॅट वरतून चेंडू ब्रश. धाव घेण्याचा मात्र इथे नकार, स्पष्टपणे नकार कळवलाय. बॉल बॅट वरती येत नाहीये. मी तुम्हाला सांगितलं वातावरण बदलत चाललंय. थोडासा वेट अँड वॉच, थोडासा वेळ घ्या, पहा आणि मग त्या चेंडूवरती प्रहार करा तर धावा मिळतील, अन्यथा नाही. गोलंदाजी अप्रतिम आहे, भेदक आहे, टिचून माराय. इथे मात्र उचललाय आणि पाठवलाय देखील. लेट पण थेट, लांब लचक, अगदी पलीकडे असलेल्या टेनिस कोर्ट मध्ये बॉल गेलाय. 6 धाव्यांसाठी सँडी यांच्या बॅट मधून आलेला षटकार. पुन्हा एकदा टाळ्यांचा गडगडाट. धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या 70. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 70 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. मॅचचं समीकरण 16 चेंडू आणि 16 चेंडूंमध्ये 52 धावेंची गरज. जब तक सँडी मैदान पे है तब तक होप्स है. थोड्या अशा अपेक्षा आहेत जोपर्यंत सँडी मैदानामध्ये आहे. त्यांच्या बॅटमधून धावा येताना आपण बघितल्या आहेत. चांगली फटकेबाजी केली आहे. अजूनही 16 चेंडूंमध्ये 52 धावेंची गरज. काटिकी टक्कर. पुढचा बॉल पुन्हा एकदा वाईडी स्ट्रॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक शुभम तिथे चेंडू अडवतील, फेकी करतील, सिंगल मिळेल. धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या 71. अजूनही विजयासाठी 51 धावेंची गरज. 15 चेंडू आणि 51 धावा. 15 बॉल 51. गोलंदाजी मार्क वरती अनिल. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा शुभम यांना, समीर यांना आपण पाहतोय. मागच्या मॅच मध्ये देखील कमालीची बॅटिंग केली होती. पुन्हा एकदा पदलालित्य केलंय. म्हणावा तसा चेंडू बॅट वरती मात्र येऊ शकत नाहीये. सिंगल इथे मिळेल. धावसंख्येत 1 ने वाढ. बरोबर 50 धावा अजूनही करायच्यात. 14 बॉल मध्ये 50 धावा आणि या 50 धाव्यांसाठी 8 षटकारांची गरज आहे. बहात्तर धावा झाल्यात. गोलंदाजी आतापर्यंत अप्रतिम आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर जी गोलंदाजी केली जाते. पुन्हा एकदा दिशा इथे भरकटले. अतिरिक्त धाव, धावसंख्येमध्ये वाढ. 49 धावा. 14 चेंडूंमध्ये 49 धावा. प्रत्येक बॉल वरती इथे धाव घेण्याचा प्रयत्न आहे, प्रहार करण्याचा प्रयत्न आहे. संदीप आतापर्यंत विकेट वरती चांगली कामगिरी करताना आपण बघितलेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा इथे फटका फसलाय, परंतु क्षेत्ररक्षक मात्र तिथपर्यंत पोहोचू शकले नाहीत. सिंगल मिळते. दुसरीचा प्रयत्न केला आणि दुसरीच्या प्रयत्नात इथे मात्र विकेट मध्ये काय घडतंय. मागच्या मॅचचा हिरो इथे मात्र धावबाद. एक मोठा धक्का रमणबाग संघाला बसतोय. समीर मात्र इथे धावबाद होऊन डगआउटच्या दिशेने. बॅक टू द पॅव्हिलियन. खेळाडूकडून मात्र कॅमेरामन देखील आणि आम्ही देखील हटत नाहीये. प्रत्येक वेळेस मित परमार यांनी संघाला चांगली कामगिरी करून दिलेली आहे.
चांगली कामगिरी केली आहे नवीन बॅटर राघव, ज्यांनी गोलंदाजी अप्रतिम केली. बघूया आता बॅटिंग कशा प्रकारे करतायत. थोडीशी पडझड झाली आहे, परंतु सावरण्यासाठी अजूनही वेळ आहे. 13 चेंडूंमध्ये 48 धावा अजूनही करायच्या आहेत. 13 गेंदों में 48 रनों की जरूरत. 13 बॉल 48 रन्स टू विन. गजर संघाने इथे मात्र या स्पर्धेमध्ये कमालीचं कमबॅक, कमालीचे उलटफेर केलेत. इथे देखील फटका फसलाय. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. ओ इथे कॅच ड्रॉप काय घेतलाय, घेतला. आणि इथे मात्र राघव देखील बाद. अजून एक उलटफेर. राघव देखील इथे शून्यावरती बाद होऊन डगआउटच्या दिशेने. फार मोठा धक्का इथे रमणबाग संघाला बसतोय आणि अजून एका विकेटचं पतन होत आहे. अजून एक बॅटर डगआउटच्या दिशेने. बॅक टू द पॅव्हेलियन. बारा चेंडूंमध्ये 48 धावा, 24 धावा प्रत्येक षटकामागे गरजेच्या आहेत. 24 धावांचा रिक्वायर रन रेट आहे आणि 12 चेंडूंमध्ये जर या धावा पूर्ण करायच्या आहेत तर 8 षटकारांची गरज आहे. चौकार मारून आता फायदा नाही. बरोबर आहे. आणि 8च मिनिटं शिल्लक आहेत. 12 चेंडूंमध्ये 8 षटकारांची गरज आहे. 48 करायच्या आहेत. रमणबाग की गजर प्रतिष्ठान. शेवटच्या 12 चेंडूंमध्ये 48 धावा. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा नितीन संसारे वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी 90 षटक हाताळण्यासाठी येत आहे. 12 बॉल 48. पहिलाच बॉल अक्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न. एक धाव तर वेगात आहे. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का. थांबवलाय. सिंगल मिळते. फक्त एकच. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 75. शेवटच्या 11 चेंडूंमध्ये विजयासाठी 47 धावेंची गरज. काय कमबॅक केलं इथे गजर संघाने. अप्रतिम. 11 चेंडू आणि 47 धावा विजयाचं समीकरण. पुढचा बॉल इथे दांडी गुल. हो गई गलती, हो गई भूल. यहां पे हो गई दांडी 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 गुल. विकेटचं पतन. अजून एक बॅटर. हा उलटफेर आहे. कहाणी में ट्विस्ट. गजर संघाचा गजर मला वाटतं इथे होतोय. अनिकेत पोटे मनामध्ये इतका आनंद होतोय आता चेहऱ्यावरती देखील दिसायला लागलाय. मन में लड्डू फूटा और वो भी काका हलवाई स्वीट में से. नाही का. मधुरता गोडवा काका हलवाई स्वीट्स मध्ये जेवढा आहे ना तेवढा आता अनिकेत पोटे यांच्या चेहऱ्यावरती ते स्माईल आहे. संघ विजयाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकलाय कारण प्रसाद हा देखील इथे बाद होतोय. शेवटच्या 10 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी 47 धावेंची गरज आहे. अजूनही मॅच ऑन आहे. सांगता येत नाही. क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. सगळ्यांचे प्रेडिक्शन इथे फेल झाले असतील नाही का. 100% सगळे चुकीचे ठरले असणार. हा चेंडू देखील लॉंग ऑनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. अजून एका विकेटचं पतन. अजून एक बॅटर डगआउटच्या दिशेने. बॅक टू द पॅव्हेलियन. गजर संघाची ही जी भूमिका आहे आता या षटकामध्ये किंवा या मॅच मध्ये गजर संघाने मला वाटतं सर्वोत्तम खेळ केला. पहिल्या मॅच मध्ये जो 7 आउट आहेत. 7 आउट झालेत. विजयाचा गजर बिगुल वाजतोय वाटतं. शक्यता व्यक्त केली जाईल. अतिरिक्त खेळाडू पण खुश झालेत आणि महत्वाचं त्यांनी सांगितलं की मला डगआउट मध्ये जायचंय पण मी ही खुर्ची सोडणार नाही. सोडलं की मॅच जाते की काय अशी भीती आहे. सगळ्यांशी बोलू आपण. 9 चेंडू आणि 47 धावा. 9 चेंडू आणि 47. 9 गेंदों में 47 रनों की जरूरत. गोलंदाज हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. इथे देखील फटका फसलाय.
चेंडू हवेत, झेल होईल का? प्रयत्न चांगला आहे, परंतु इथे मात्र एकच धाव घेतली जाईल. 46 धावा अजूनही करायच्या आहेत. 8 चेंडूंमध्ये त्या 46 धावींची गरज आहे. 76 धावा आतापर्यंत झाल्यात. 8 चेंडूंमध्ये 46. संदीप अजूनही क्रीज वरती आहेत. मनवित अशी बॅटिंग या मॅच मध्ये संदीप यांची आपल्याला पाहायला मिळाली नाही. आघाडीचा बॅटर जर शेवटपर्यंत थांबतोय तर त्याच्या बॅटमधून धावा देखील येणं अपेक्षित आहे. मनवित अशी चेंडू बॅटवरती आले नाही. मी तुम्हाला सांगितलं की वातावरण बदलल्यानंतर जो आपली स्ट्रॉंग झोन आहे त्यामधले देखील बॉल नीटचे बॅटवरती येत नाही. 4 मिनिटं अजूनही शिल्लक आहेत. थोडंसं स्पीडअप करावं लागेल. पुढचा बॉल इथे देखील इनसाइड आउट फार वेळानंतर आलाय. हा चौकार आहे. यस, इट्स अ 4 रन्स. 4 धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 80 धावा. येणाऱ्या 7 चेंडूंमध्ये 42 धाव्यांची गरज आहे. सात चेंडूंमध्ये 42. जर गोलंदाजांकडून जर चूक झाली नाही तर मात्र गजर संघ या दुसऱ्या पर्वाचा मानकरी होऊ शकतो, परंतु अजूनही शक्यताच व्यक्त करावी लागते. शाश्वती नाही. 7 चेंडू आणि 42 धावा. हा चेंडू देखील ऑन साइडला खेळलाय. म्हणावा तसा चेंडू बॅट वरती नाहीये. सिंगल मिळते. येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये 41 धाव्यांची गरज. 6 बॉल 41. पंच एक गोष्ट इथे तुमच्यापर्यंत येते. 5 बॉल झाल्यानंतर काही मिनिटाचा ब्रेक असेल. 1च मिनिटाचा ब्रेक असेल. त्यासाठी वेगळं कारण आहे. आत्ताच सांगितलं किती मजा जाईल. कहाणी में ट्विस्ट. 6 चेंडूंमध्ये 41 धाब्यांची गरज आहे. 2 मिनिटं राहिली आहेत फक्त. शेवटचं षटक. प्रसन्न इथे गोलंदाजी मार्क वरती. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव. गजर संघ इथे मात्र विजयाचे द्वार इथे खोलण्यासाठी सज्ज आहे. शेवटच्या 5 चेंडूंमध्ये 41. मॅच होती कुठे आणि आली आहे कुठे? पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक इथे मात्र चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतील, परंतु हा चेंडू मात्र आवाक्याच्या बाहेर. 6 धाव्यांसाठी चेंडूला खेळून काढलाय. धावसंख्या होते ती 87. हा चेंडू देखील फुल टॉस, परंतु यावरती देखील धाव घेण्यास नकार. शेवटच्या 3 चेंडूंमध्ये विजयासाठी 35 धाव्यांची गरज आहे. भूतोन भविष्य अशा कधीच गोष्टी घडलेल्या नाहीयेत. आणि मला वाटतं इथे जेवढे जेवढे खेळाडू आहेत आणि प्रेक्षक आहेत सगळ्यांचं प्रेडिक्शन इथे फेल आहे. सगळ्यांनाच वाटत होतं की रमणबाग संघ एवढ्या जिद्दीने खेळलाय, नक्कीच विजेता होईल. परंतु गजर संघाने पहिल्या मॅच मध्ये जो पराभव स्वीकारला त्या पराभवाचं मात्र इथे उक्त भरून काढलाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 1 मिनिटाचा पॉज. 1 मिनिटाचा पॉज. एका मिनिटाचा पॉज. नाही, बॉल फेकतो आम्ही. 1 मिनिट थांबा. खेळाडू तुम्ही तुमच्या जागेवरती थांबलात तरी चालेल. तुम्हाला एकत्र यायला नाही सांगितलं. आणि जोपर्यंत शेवटचा बॉल इथे डेड होत नाही तोपर्यंत कोणीच आतमध्ये जायचं नाही आणि खेळपट्टीवरती अजिबात कोणी नाचायचं नाही. आता कशाला पाणी पाहिजे? हा, आणि स्टंप कोणी घेऊन जायचं नाहीत. तुम्हाला पाहिजे दुसरे स्टंप दिल्या जातील त्या देऊ नका. त्या जमा करा.
नाही तर खर्च केलाय म्हटल्यानंतर याची पण उधळपट्टी व्हायची. चला झालं, चालू करा. एक चेंडू शिल्लक, एक बॉल आणि विजयासाठी 29 धावेंची गरज. सगळ्यांनी त्या शेवटच्या क्षणाचे साक्षीदार व्हा की या शिवमुद्रा प्रीमियर लीग दुसऱ्या पर्वाचा मानकरी गजर प्रतिष्ठान. क्या बात है, आहा बजाओ. आता आपण प्रेझेंटेशन कडे वळणार आहोत. विकेटच्या बाहेर या, ते विकेटच्या बाहेर घ्या पहिले. यांना पहिलं विकेटच्या बाहेर या, नाहीतर यांना पहिलं क्रमांकाचं पारितोषिक देऊ नका.